प्लॅन असा आहे की माधुरी मला कोणत्या बऱ्याच वेळेस जणांनी फोटो गौतम पाठवले. हं. कोणाचा तरी एको येतोय. ओनर कोण आहे? आई कोणाच्या तरी खोलीत दोन आणि आता दोन इथे फोन चालू आहेत, दोन दोन डिव्हाइसेस. मी दिसत नाही ना अजून रेकॉर्ड केली आहे म्हणजे रेकॉर्ड सुरू वेबसाईट केलंय. ते बरं केलं. वेलकम वेलकम. आधी सुरुवातीला मी फोटो एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पाठवणार आहे. उजू, मला वाटतं तुझे दोन डिव्हाइसेस ऑन आहेत, एक बंद कर. माझा बंद आहे, मला बंद दोन केलंय नाडकर्णी आम्ही. दिसत आहेत इथे. उजू, आमचा नाही, आम्ही बंद केलंय. काय तुझा एक नाडकर्णी बंद कर. केलास? I'm still getting echo. There are some two people having devices in the same room. I think Gautam. संध्या माझं कॉम्प्युटरवर चालत नाहीये पण माझ्या सेलफोनवर येत तुम्हाला नाही नाही, दिसतेय ना? तुझा दिसतंय. मला दोन्ही वाटतं ऑन ठेवू गौतमचा नका असेल बहुतेक. हॅलो हॅलो. गौतम, मला वाटतं तुझे दोन डिव्हाइसेस आहेत ऑन. नाही, हो माझं बंद केलंय. आय हॅव लॉक्ड हॅलो ऑफ. हॅलो. हॅलो. आता गेला. संध्या आय हॅव लॉक्ड ऑफ. आता एकच आहे. संध्या तू मला दिसतेस का? तर मग मी दुसरा कॉम्प्युटर बंद करते. नाही नाही, तू ठीक आहेस. मी तू ठीक ठीक आहे. आहेस. हा ओके ओके ओके. Some minor technological problems. We'll start. Let's start. Welcome everybody. आणि तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झाला, बघायला बरं वाटलं, प्रत्यक्ष भेटल्यासारखं वाटतं. आता प्लॅन असा आहे, माझ्याकडे बरेच फोटो जमलेत आणि ते जमलेत त्यांचे थँक्स अशोक, वर्षा, गिरीश, ज्योती आणि मीनाताई या सगळ्यांनी पाठवले. त्या सगळ्या फोटोंचं मी एकत्र एक पॉवर पॉइंट केलंय. ते मी आधी स्क्रीनवर दाखवीन. आणि ते खरं 32 काहीतरी फोटो आहेत. ते बघायला नुसत्या 32ला वेळ लागत नाही जास्त, पण आपल्याला मध्ये मध्ये बोलायला, त्याच्यावर कॉमेंट करायला म्हणून थोडा वेळ लागेल. ते फोटो बघून झाले की मग अरविंद दादा, त्याच्यानंतर सुधा मावशी आणि नंतर मीनाताई यांना मी सांगेन थोड्या त्यांच्या आठवणी सांगायला. आणि मग ते झाल्यानंतर बाकीच्यांना आपण एक 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 सांगू. तर अरविंद दादा, शांता वहिनी, सुधा मावशी आणि मीनाताई, तुम्ही तयार राहा. ठीक आहे. आणि क्वेश्चन आहेत? काही प्रश्न? हो आणखीन पण एकच. मला माझा दिसत नाहीये ना तुम्हाला, मी दिसत नाहीये अजून ना. नाही दिसत, अजून नाही हो. दिसत. बघ तू त्या काय आयकॉन मला मिळाला तर. अरे अर्ध्या माहिती आहेत गोष्टी आणि अर्ध्या माहिती नाही असं झालेलं आहे ते गोष्ट. आता दुसरं म्हणजे हं. आपल्या मीटिंगला 45 मिनिटाचा झूम वर वेळ आहे आणि आपल्याला ठीक आहे वेळ ठीक आहे. जास्त लागणार आहे, ते मला हो माहिती आहे. हो. तर काय करायचं, 40 मिनिटं झाली की हं. त्यांची हे येते, तुम्हाला दिसेल त्या स्क्रीनवर की 5 हो मिनिटं उरली आहेत, 10 मिनिटं उरली आहेत. तर त्यावेळेला बाहेर गेलं तरी त्याच लिंकवर पुन्हा क्लिक करून परत यायचं. हो. म्हणजे आपली मीटिंग सुरू ठेवता येईल. ठीक आहे. म्हणजे मध्ये हा इंटरमिशन थोडीशी असल्यासारखं, मध्ये कधी 2 मिनिटं थोडासा ब्रेक मिळेल. काही प्रश्न आहेत का? काही विचारायचं? हं. आता मी हे करते, पॉवर पॉइंट शेअर करते. फोटो दाखवणार, फोटो दाखव. फोटो दाखवणे. आणि फोटोच्या मध्ये फोन येत होता, ओके. सेल फोन. कुठे फोन, कुठे मला माहित नाहीये. आपले सगळ्यांनी आपले तुमचे ऑडिओ बंद केला तर बरं होईल. नाही, हरकत नाही, ठेवला तरी बोलायचं असलं तर. हा ओके. रेडी? या छान आहे ना हा फोटो? काय सुंदर आलाय. मला खूप आवडला तो फोटो. छान छान आहे. नंतर हे आपले आई आजी बाबा आजोबा, आई वडील. नंतर अरविंद दादा ना. फोटो आणि अरविंद दादा मागे ती मालू मावशी आहे का लिली मावशी आहे? मालूम मावशी. मालू मावशी. हा माझं कुठे मालू मावशी फक्त 12 नाही, वर्षाची होती तेव्हा. काहीतरी दाखवतोय तिकडे. आणि
लेणी सुद्धा हा तर लागलं काय? सुधा मावशी क्यूट दिसते लहान. आता दिसते इथे. लिली मावशी काय सुद्धा. दाखवते कळत. हा आवाज येतोय. सिंधू मावशी आणि माली मावशी. आवाज येत परत ते बरोबर. टाकायला लागेल सगळं. नंतर हे मी अगदी लहान असताना सिमल्याला आले होते सगळे, तेव्हाच आहे हा. हो. आमचे बाबा आहेत त्याच्यात, बागेदार काका, शैलाताई, ताई मावशी, सुधा मावशी, मालू मावशी आणि लिली मावशी. लिली मावशी. थांब एवढ्या जवळ नको रे. शैला शैलाताई आहे. शैला, माली मावशी आणि कोण? लिली मावशी मावशी. हा. लांब वेणी घालून हो. पिकनिक करताना. शिमल्याच्या इथे होतच नाही. तू कुठे असतो? शिमल्याच्या इथेच असते. हो हे सिमल्याचे आहेत. कॅमेरा ऑन होत नाही. शैला नव्हती अरविंद दादाला आठवत असेल, तो आला होता सिमल्याला. एखादी लक्षात आहे तुम्हाला? नाही माझ्या आम्ही सिमल्याला गेलो तेव्हा काय आहे माहिती नाही. हा हे सिमला वाटत नाही आई बाग बोलते. फार मोठा होता नाही मी का अच्छा नसेल, सिमला नसेल कदाचित. मला वाटतं ज्योतीच्या कलेक्शन मधून आला हा फोटो. काय छान आहे हा फोटो. हम्म Who's the girl in the frock? कोण आहे ती मुलगी पुढे आहे ती? फ्रॉक मध्ये कोण आहे? कस्तुरी कस्तुरी म्हणजे कोण? आपल्या शेजारी होती, शेजारी. अच्छा अच्छा. कोण आहे लहानपणापासून मुली आठवतात. ठेवली? काही मावशी बघ. तीच ती शेजारची मुलगी म्हणाला तो. शेजारची मुलगी. हा शेजारची कस्तुरी. मुलगी. कस्तुरी. कस्तुरी नाव. कस्तुरी. कस्तुरी. अच्छा, कुठली कस्तुरी? तुझ्या आपल्या बाजूला ते नात्यातली गीतं नाही. आई. नात्यातली नाही. कोणती? नंतर नात्यातले नाही विचार आपल्या. कर. ही मालू मावशी UK ला गेली तेव्हा, इंग्लंडला. याला आणि त्यावेळेला लोक बोटीतून जायचे. विमानाने नाही जायचे. त्यावेळेला शिपनी कॅनडाला जायचे. चालली असताना. युके युके हम्म. युके का कॅनडा? नाही कॅनडा कॅनडाला जाताना. आधी गेली कॅनडाला गेली. हो का? मग UK ला अच्छा गेली. अच्छा अच्छा. मग ते बदलायला पाहिजे युकेचं. हा कुठला आहे मला माहिती नाही, बहुतेक UNO सारखा दिसतोय. पण मला त्यांनी पाठवला, म्हटलं बहुतेक तिच्या कलेक्शन बोटीतला मधला नाही. असावा. युनो बोटी मधला आहे. बोटीतला नाहीये ते. वॉटरफॉल आणि असे. हे मला फ्लॅग आहे. वाटतं युएनचा दिसतोय, युनायटेड नेशन्स. मला नाही माहिती. युनायटेड नेशन्सचा. असेल, बरेच फ्लॅग्स दिसतात. स्नो. हसते स्नो मध्ये. शी इज हॅपी, लुकिंग हॅपी. नेहमीच हसतमुख. हो, हे त्यांचं इंटरनॅशनल स्टुडंट्स गेट टुगेदर होतं, त्याचे फोटो आहेत लंडन. हे छान आहेत, आधी बघितले नाहीयेत हे. हे मीही बघितले नव्हते, ज्योतीने पाठवले. अरे वा, गुड. आणि ह्याच्यात एक हे पण आहे, तिने जे अल्बम मधले शोधून जुने पाठवले आणि अशोककडे पाठवले. मग अशोकने माझ्याकडे पाठवले. आणि हा मध्ये एक न्यूज आयटम आहे. हा जर मोठा केला ना तर दिसतो स्क्रीनवर. त्याच्यात त्या वेगवेगळ्या बायकांची नावं, त्यांचे देश, आणि त्याच्यात मालती देशपांडे फ्रॉम इंडिया म्हणून लिस्ट केलंय तिथे. इंटरनॅशनल. ह्याच्यात ना ते नॉर्वे मध्ये काहीतरी फंक्शन होतं, त्याचा तो लेख आहे काहीतरी. हे मी असं? काल करून पाठवलं. ओके. अच्छा, तू वाचलंस काय ते? हा हा, ह्याच्यात ते नॉर्वे मध्ये काहीतरी ते होतं फंक्शन, तिथे त्या गेल्या होत्या. अच्छा. तर दिसलंय, राईटअप मध्ये लिहिलेलं आहे. असं असं. हा माहितीये ना, हा कशासाठी काढतात तो? हा पूर्वी दाखवायला हा बरोबर.
बरोबर एक उभे राहून आणि एक बसून. बरोबर. हातात पुस्तक आणि बाजूला एक फ्लावर पॉट असायचा. तर तो दाखवायचा फोटो आणि मग लग्न झालं तिचं तेव्हा लग्नाचा. हं? हो त्यानंतर तर आम्ही छान गेलो आलाय होतो. आराम हॉटेलात रिसेप्शन ठेवलं हो होतं हो चौपाटीला. हं? चौपाटीला आराम हॉटेलात हे होतं ना हो अच्छा बरोबर रिसेप्शन. आहे. हो आणि भांड्याकर काकांनी सगळ्यांना पेरेंट ट्रॅप सिनेमा दाखवला होता. काय केलं पेरेंट ट्रॅप. पेरेंट ट्रॅप नावाचा सिनेमा आला होता, तो दाखवला होता. पेरेंट ट्रॅप पिक्चर दाखवला होता का? पेरेंट ट्रॅप पिक्चर मुलांना दाखवला. हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय. हो सगळ्यांनी छान आलंय. आजोबांच्या 75व्या वाढदिवसाच्या वेळेचा. हो 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 बरोबर. तुम्ही आहात त्या हे बघा शांताबाईनी हो इकडे आहेत. हो अरविंद दादा. हो मला वाटतं नुकतं लग्न झालं होतं. हो हो शांताबाईंनी आणि अरविंदाचं नुकतं नवीन लग्न लग्न झालं झालं होतं. होतं. बरोबर. तर इथे सगळे दिसतात. हे हे कोण आहेत हे? शामराव देशपांडे म्हणजे ललिता मामीचे वडील. हा बरोबर बरोबर. आबा 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 म्हणायचे म्हणजे ना. आबा आहेत ते आबा. आबा नाही आबा इकडे आहेत. तात्या आबा म्हणजे त्यांचे आते भाऊ ना. ललिता बहिणीचे वडील. ललिता मामीचे वडील. हे सुकटणकर. हे सुकटणकर आजोबा बरोबर. सुकटणकर आजोबा. सुकटणकर आजोबा. नंतर हे बागेदार काका आणि ताई मावशी ताई आणि मावशी. हे आबा आहेत मला वाटतं. हे आबा हे आहेत आबा का? आहेत. हो आबा सुधा हे आबा मावशीच्या आहेत का? लक्षात असेल. कुठले आबा आहेत? हे आबा आहेत का? हा ते आबा. हो कोपऱ्यातले. हो आबा. ते ना श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचे. म्हणजे हे आबा. श्रीखंड सुकटणकर. तेव्हा श्रीखंडाच्या गोळ्या कशासाठी? बाबा अशाच खाऊ खाऊ. म्हणून. पाटीदार काका. ताई मावशी. आबा हे द्यायचे का? श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचे का? श्रीखंडाचे गोळे ते. आणि वीणाताई टीनेजर होती तेव्हा. हो हो ही मालू मालू मावशी, मावशी, ही आपली मालू मावशी. भांडारकर काका, भांडारकर काका. विमला मामी, बरोबर. हो मामा, हा श्री मामा, हा मामी, मामी आई, सुधा मावशी. सिंधू मावशी बरोबर. आणि लिली मावशी. लिली लिली मावशी आणि मावशी. हा धनंजय. धनंजय ओके. ते आमच्याकडे मुंबईला आले होते आणि आमच्या बरोबर आम्ही सगळे पुण्याला आलो. एकत्र काय? अच्छा. लिली मावशी धनंजयला घेऊन आली, मग आम्ही हा. एकत्र पुण्याला. औरंगाबाद झाली होती. हे आमचे बाबा. सदुभाऊ. हा. मग नीताताई कुठे आहे? नीताताई नव्हती, आली नव्हती. नीता आणि पंपी नव्हते त्यावेळेला, आले घेतलेलं नव्हते. कोण आहे? फक्त हा? माली मावशी, लिली मावशी फक्त धनंजयला घेऊन आली होती. बरोबर. Who's that? हे तीन कोण आहेत मला माहिती नाही अतुलच्या आधीचे. हे तीन. माहितीये मला. नानू कुठे आहेत? ड्रायव्हर बाबू म्हणून ड्रायव्हर होते. नाही हे शैलाताई नानू हे त्या साईडला आहेत. या साईडला कोण आहेत हे? ते नौका हे ड्रायव्हर. हा ड्रायव्हर. हे आणि इकडे सदुभाऊ एक. हो सदुभाऊंच्या बाजूला कोण आहे? ड्रायव्हर आहे बाबूराव. बाबूराव ड्रायव्हर. ड्रायव्हर तो नौकर हे. आणि मुलं पुढे बसली आहेत ती सगळी. कोणतरी हे होते. संध्याताई अशोक दादा ते रोहित आहे ना आणि बरोबर. Who's the youngest kid over there? संध्याजवळ स्मिता अच्छा आहे ना. संदीप दादा आहे तो. ओके. नाही संध्याजवळ स्मिता आहे ना. बरोबर. तिच्या मांजराला घेऊन बसली आहे ती. नेहमी मांजर घेऊन बसायची. स्मिता आणि उल्का. आणि स्मिता ताईच्या संध्या उजव्या साईडला कोण आहे? तो रोहित. रोहित आणि मग अशोक दादा आहे का? अशोक. आणि मग संदीप. ओके. संदीप बरोबर. आणि उल्का इथे माझ्या शेजारी. हा उल्का. उल्का. कुठे? संध्याताई स्मिताताई.
स्मिता ताई आहे. हो उजू नव्हती स्मिता. आली. उजू आणि वीणाताई नव्हती. वीणाताई आली होती, उजू नव्हती. नव्हतं. माहिती नाही स्मिता मला. ताई आहे. अशोक आहे रोहित. आपलं रोहित आहे ही स्मिता संध्या ताई. स्मिता ताई नाही संध्या. मी त्यांचं हा ओके. ज्योती. उल्का ताई. उल्काताई आहे ती. उल्का हा हा ही उल्का उल्का. उल्का आहे उल्का. हो ओके. जाऊ पुढे. हो येस. हा वीणाताईंनी पाठवला फोटो. अरे वा. अरे वा. हा मालू मावशी, माई मावशी, प्रभाकर माई. मामा आणि ताई मावशी. ताई माई. मावशी. हो हो व्हेरी नाईस. हा एका भाऊबीजेला काढलेला फोटो आहे मला वाटतं. हो अच्छा भाऊबीजेला काढलेला. बरोबर. हा, nice. संध्या. अच्छा. हो. हा संदीपच्या लग्नाच्या वेळेचा येस दिस वन आय अशोकच्या रिमेंबर. घरी काढला होता. तो मागे मिशीवाला पंपी आहे. हो, हा ऋतू आणि आहे गौतम ना. आहे मिशावाला. गौतम येस. आणि अरविंद दादा, शांता बहिणी, ही सुषमा, सुषमा. हो सुषमा सुधा त्या मावशी. खुर्चीच्या मागे ऋतू आहे का? सुधा मावशी. हो हा खुर्चीच्या मागे ऋतू. हुज दॅट स्मॉल गर्ल सिटिंग नेक्स्ट टू गीता? ती बहुतेक शेजारची मुलगी असावी. नाही सर. नाही नाही सुधाची नाही ती मुलगी. वृषाली वृषाली आहे. करेक्ट करेक्ट. वृषाली. ओ अच्छा अच्छा. पंपी पंपीची दादाची. पंपीची मुलगी. अच्छा अच्छा. हा. आणि गीतू, सुनील, लिली मावशी, माधुरी, तू छतवाली आहेस भाऊ छान. लिली मालू मावशी, तेजा, गिरीश, संदीप, प्रभाकर. नाईस. Prathamesh and Abhijit are wondering who is this man with hair on top. With so much hair. Here, Prathamesh and Abhijit, when they are little. त्या वेळेला वेग लावायचा म्हणजे नाईस. आता हे संपलं तरी 10 मिनिटात परत त्या लिंक वर क्लिक करून परत या. ओके. आपण हे किती छान आलाय. छान आला हा. कुठल्या तरी लग्नात काढला असेल. फोटो बघण्यात होईल. परत करताय बघता सुधा येईल. मावशी, मालू मावशी, आणि ती मुलगी कोण आहे? का सांभाळायला अशीच हे पायल आहे का? नाही हाताखालती सांभाळायला होती. ती मुंबईला ती घेऊन यायची मुंबईवरून. ते पुष्करला त्यांनी घेतलं होतं ना आय थिंक गिरीशनी. तेव्हा ती यायची राहायला पुण्याला. ते जवळ होतं. हो बाबा किती छान आहे. फोटो आहेत माझ्याकडे. सिनेमास्कोप. ठीक आहे. पण कॅमेरा आपला ऑन होत नाहीये. हो हा छान आहे. हा छान आलाय ना. हा केव्हाचा आहे फोटो? हा केव्हाचा आहे मलाही माहिती नाही, पण हा नंतरचा असणार. नंतरचा आहे. बोरिवलीचा मागे दरवाजा आहे. बोरिवलीचा आहे. 98. नंतर नातवांच्या बरोबर. नातवंड. तिचा आणि तिच्या नातवाचा बर्थडे एका दिवशी होता ना गिरीश? हो अभिजित is 20. Sorry. But this is Abhijit. पण हा बर्थडे आईचा. हा दोघांचा काढलाय शेअर्ड बर्थडे म्हणून. हे अंजू, वीणाताईची अंजू, अरुण आणि अभिजित आले. बोरिवलीला आले होते तेव्हा. नंतर हा गौरव आहे तिच्या मांडीवर. गीता आणि सुनीलचा गौरव. गौरव मांडीवर. अमोल आहे अमोल. शिवाजी पार्क. गीताकडे आम्ही शिवाजी पार्कला गेलो होतो तेव्हा. हो शिवाजी पार्कचा आहे. त्याच्यामध्ये वर्षा पण आहे. हा शिवाजी पार्कचा काढलेला आहे. शिवाजी पार्क 96 मध्ये. अच्छा. डोळे बिळे. ऋतू आहे मागे.
ऋतू बरोबर. हो. ऋतू तेजा प्रभाकर मामा मामा विमला मामी मॅम. आणि बालू शंकर मावशी. मामा हो छान दिसत. तेजा आणि ऋतू आहे. अच्छा. ऋषीलाच्या आता गॅलरीमध्ये काढलं होतं. हा आता याच्यातले किती जण सांगता येतात बघूया तुम्हाला. इथून मी सुरू करते. ही शिबानी. ओ शिबानी. शिबानी. वाव. शिबानी ही संगीता. बरोबर. हा करेक्ट. संदीप संदीप दादा. संदीप. दादा, अशोक हा दादा, गिरीश, गिरीश आहे. गिरीश हो. मालू मालू मावशी, मावशी. तेजा वहिनी. वर्षा, नाही नाही तेजा तेजा बरोबर. वहिनी. वहिनीची. हा. संध्या संध्या. संध्या ना संध्या. संध्या. हा ही कोणालाच या ओळखताय ना. काय झालं? या काय झालं? मिसेस बरोबर. वर्षा माझी चुलत हो. बहीण यांच्या जवळ राहायची ती ते नीलू. बोरिवलीलाच आले होते तिथे आणि त्या समोरच बिल्डिंग मध्ये राहतात त्याच्यामुळे त्या आल्या होत्या तिथे भेटायला तुम्हाला. बरोबर. माझी चुलत बहीण ती नीलू म्हणायचो मी हो. तिला. हे काय आणि येतोय? वर्षा हा कॅमेरा, तो कॅमेरा आहे का? आणि मुलं पुढे वर्षात बसली एवढे ती. हा हा, अभिजित अभिजित अभिजित, अभिजित, हा अमोल अमोल अमोल, आणि ही शिबानीची धाकटी. हे बरोबर. सानिया सानिया, व्हिडिओ संदीपची कर, धाकटी स्टार्ट मुलगी. व्हिडिओ. आणि हा ऋतू. ऋतू ऋतू. बरोबर. बरोबर. सगळे ओळखले. फंक्शन इज नॉट शाबास. अवेलेबल असंच येत आहे. आता आपण असं करूया. आता हे मीटिंग एक 5 मिनिटांमध्येच थांबेल, पण पुन्हा लिंक वर क्लिक करून या. हा अजून 5 मिनिटं आहेत, पण हरकत नाही. तेवढ्यात आपण बोलायला ही सुद्धा सुरुवात गोष्ट. करूया. हं? टी ब्रेक. मध्ये टी ब्रेक. लगेच यायचं परत, व्हिडिओ पण चहा येत घेऊन नाही, आला तरी. हं? नॉट ह्याच्यात अवेलेबल नाही म्हणून सांगतात. तर वीणा दिसत नाही कशी. अगं नाही, दोघांनाही व्हिडिओ मला करायची करता गडबड येत झाली. नाहीये. वीणाताई व्हिडिओ हे बघ वीणाताई खाली मी काय तुला म्हणायचं ऐकवानच. पण ते ऐकवानच आहे खाली काय. असं म्हणताय की दिस फंक्शन इज नॉट अवेलेबल ऑन दिस डिव्हाइस असं येत आहे. त्यामुळे मला काही त्याच्यात आणखीन पुढे काय करायचं माहिती नाहीये. वीणाताई तुला एक ना मी व्हॉट्सअप वर पाठवलंय बघ लिंक, आणि त्याच्यावरती आयकन वरती मी हे केलंय बघ, तू परत जॉईन झाल्यावर जमत. बरं. ते हे आहे हा. फोन आहे ना, फोन आता फोन कसला सेल फोन? सेल फोन नाहीतर व्हॉट्सअपवरच, पण हे नाही येणार लिंक. पण मीनाते तू बोलू शकतेस ना, तुला हा, दिसत मी नाही. बोलू शकते, मी बोलणार आहे Oh, good. नक्की. म्हणजे तुला बोलता तरी येईल हो at least. बस, मी नाही दिसले तरी काय आता That's good. बघण्याजोगं चला, at least ते बघण्याजोगं महत्वाचं. काही नाहीये. अशोकनी आणखीन एक मला छोटा व्हिडिओ करून पाठवला होता, तो मी शेवटी दाखवीन. तो आता सकाळी आला. तर आपण असं करूया आता. अरविंद दादापासून सुरू करू. अरविंद दादा, शांता वहिनी, मग सुधा मावशी, मग वीणाताई. अरविंद दादा आणि सुरू करतो. इकडे बघत सांगा, इकडे बघत सांगा. मला बऱ्याच आठवणी आहेत माली मावशीच्या, आणि त्यातल्या थोड्याच सांगतो मी. पहिली आठवण आहे ती, मी 3-4 वर्षाचा होतो आणि आजोबांची बदली कोपरगावला झाली होती. आणि मी आणि आई तिकडे गेलो होतो. त्याच्यातून नाही येणार ते. आणि चल, गेलं मला काय? सगळे दिसत आहेत, मला सगळे दिसतात. बस झालं मला. वीणाताई आता राहू देत. राहू देत. हो, हे बघ, हे बघ इथे अरविंद दादा बघ ना. वीणाताई मध्ये बोलू नकोस प्लीज. बरं, अरविंद दादा बोलतोय. बोला. आम्ही कोपरगावला गेलो होतो. मी आणि आई. तिकडे घर होतं, त्याच्या बाहेर एक अंगण होतं. त्या अंगणात आम्ही संध्याकाळी लंगडी खेळायचो. माली मावशी, सिंधू मावशी, लिली आणि मी. माली मावशी तेव्हा 8-1 वर्षाची होती. ती पहिली आठवण. त्यानंतर एक 37 सालची आठवण आहे. आम्ही, माझ्या वडिलांची बदली महूला झाली होती. महू म्हणजे इंदोरच्या जवळ, आणि तिकडे सगळं मध्य प्रदेश आताचा, आणि तिकडे सगळे हिंदी सगळीकडे हिंदी भाषा आणि कुठे भाषा नाही. आणि मी हिंदी बाहेर बोलत होतो, आणि शाळेत
इंग्रजी शिकत होतो. तर एकदा आम्ही पुण्याला आलो होतो. तर मालिमावशी माझी थट्टा करायला लागली की मराठी शिक्षण नाही, येत नाही म्हणून. मग मी मला खूप त्याच्याबद्दल पडला झाला. म्हणजे जर आवड निर्माण झाली. मालिमावशीकडे एक वही होती. त्या वहीमध्ये तिने मराठी, त्या वहीमध्ये तिने, ऐकू येतं का? हो हो ऐकू येत आहे. हो हो ऐकू येत. तिने मराठी चांगल्या चांगल्या कविता लिहून घेतल्या होत्या. त्या मला आवडल्या आणि मी दुसरी एक वही घेऊन त्या सगळ्या कॉपी करून घेतल्या. तिसरी आठवण. नंतर गंमत म्हणून सांगतो, एक गंमत म्हणून सांगतो. 37-38ची आठवण आहे. आम्ही मौला असताना माली मावशी, सिंधू मावशी आणि श्री मामा तिघ जण आमच्याकडे आले होते. आणि त्यावेळेला काय होतं, महाराष्ट्रात मराठी बोललं जायचं, हिंदीचा गंध नव्हता. आणि ते ट्रेननी येत होते तेव्हा ट्रेनमध्ये एक जण जोरात ओरडला, खून खून करून. मालिमावशीला भीती वाटली, हे काय झालं, दिवसावेळेला सगळ्यांच्या समोर कोणी कोणाचा खून केला म्हणून. पण नंतर नंतर हे झालं, कळालं, उलगडा झाला. नंतर एक पॅसेंजर होता, त्याच्या बोटाला काहीतरी लागलं आणि त्या बोटातून रक्त येत होतं. खून खून ओरडला. नंतरची आठवण श्रीमत झाली. मालिमावशी कॅनडाला गेली. तिकडे सास्कातून मध्ये ती एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती. 1-2 वर्ष तिने काम केलं. तिकडून ती इंग्लंडला आली आणि म्हणजे साधारण 55 साली आली असतात. तर मी 55 साली इंग्लंडला गेलो. तेव्हा ती नॉर्थ इंग्लंड स्कंथॉप मध्ये होती. तिकडून लंडनला आली. 55 सालचं सांगितलं. मी प्लिमथला गेलो होतो. मालिमावशी नॉर्थला होती इंग्लंडमध्ये. आणि तसा मी सेटल झालो होतो. पण ऐकू येत आहे? ऐकू येत नाही? ऐकू येत आहे, येत आहे, सगळ्यांना ऐकू येत आहे. मी तसं प्लिमथला चांगला सेटल झालो, तरी मालिमावशीला माझी काळजी. एक दिवशी तिच्याकडून एक पार्सल आलं आणि मी उघडून बघितलं तर एक गरम स्वेटर होता त्याच्यामध्ये. तो स्वेटर मी खूप वापरला. आणि थोडे दिवस गेले तर आणि एक पार्सल आलं तिच्याकडून. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक शेवर तिने पाठवला होता. आणि ते दिले. आणि एक पार्सल आलं तर तिने इलेक्ट्रिक ब्लँकेट पाठवलं होतं. अरे वा. पलंगावर घातलं की चांगला वॉर्म व्हायचा बेड. इतकी काळजी तिला. कारण मला तसं जरूर, मी तसं सेटल झालो होतो. तरी नंतर इंग्लंडला असताना मी तिच्याकडे बरेचदा गेलो. न्यू कॅसल ऑन टाईन मध्ये होती ती, एडिनबराला होती, कुठे कुठे मी गेलो सुट्टीमध्ये. एडिनबराला तिने, मी गेलो तेव्हा ती MRCP अभ्यास करत होती. आणि मग मी एकटाच एडिनबराला फिरलो. MRCP तिने एडिनबराहून केलं. त्याच्या पुढे एक आहे की त्यानंतर आम्ही 2 जण कॉन्टिनेंटवरती हॉलिडेवर गेलो होतो. इटली आणि फ्रान्स बरेच ठिकाणी फिरलो तिकडे. नंतर माझी सुट्टी संपली म्हणून मी परत आलो. मालिमावशीला वेळ होता आणि तिला व्हेनिस बघायचं होतं म्हणून ती व्हेनिसला गेली आणि तिकडून ती हिंदुस्थान इंग्लंडमध्ये परत झाली. नंतर आमचा पत्रव्यवहार तिकडे चालायचा. पण एक 58 सालचं पत्र मला आठवत आहे. तिने लिहिलं होतं की मी तातडीने हिंदुस्थानला चालले. तिला आजोबांचं पत्र आलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की श्री मामाला बरं नाही, तू निघून ये. म्हणल्यावर ती लगेच निघून गेली तिकडे आणि हिंदुस्थानात बोलली.
आणि जाताना काय केलं तिने, माझी एवढी काळजी, तिचा बँक बॅलन्स जो होता तो सगळं माझ्या नावावर क्रेडिट केला माझ्या बँकेमध्ये. खरं म्हटलं मला जरूर नव्हती, तो काय वापरला नाही. मग मी जेव्हा परत हिंदुस्थानात आलो तेव्हा थोड्या दिवसांनी अजित प्रभाकर भाऊचा अजित इंग्लंडला शिक्षणासाठी गेला. तेव्हा मी त्याच्या नावाने सगळे पैसे ट्रान्सफर केले होते. खो खो मध्ये खो देतात ना तसं त्या काळजी घेतात एकमेकांची चांगलं ना. हो ना. तिचा आम्हाला मेडिकल आणि मॉरल सपोर्ट खूप होता. आईला, विशेषतः आईला. हो ना. बाबांना बरं नसलं की तिचा फोन द्यायचा मालीवशीला. मालीवशी लगेच हजर व्हायची आणि काय जरुरीची असेल ती मदत करायची. एवढंच नाही तर बाबा गेले तेव्हा ती आमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होती आणि तिने बरंच आईला खूप धीर दिला. तिने सगळ्यांनाच गरज असेल त्यावेळेला धावून यायची ती. मला माली मावशीचं एक आठवतंय की बाबांना एकदा बरं नव्हतं तर आईने फोन केला रात्री. एवढा धो पाऊस पडत होता तेव्हा माली मावशी, मला वाटतं त्यांच्याकडे गिरीशला माहिती असेल, मणी म्हणून कोणतरी माली मावशी बरोबर त्याच्याकडे असायचं, त्याला घेऊन माली मावशी तेवढ्या धो पावसामध्ये रात्री आली होती. म्हणजे खरंच माली मावशीचे अगदी कमाल, म्हणजे कमाल बघती अक्षरशः. हो, ती नेहमी कुठून बोरिवलीहून अगदी 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 बापरे, तिचा आधार म्हणजे प्रत्येकाला खरंच विचारायला नको इतकं. नंतर एक दिवशी मला तिचा फोन आला, हल्ली नाही, थोडे वर्ष झाले, आणि ती म्हणाली की मी तुझ्याकडे राहायला येते. मला खूप आनंद झाला. ती आली, आमच्याकडे 8 दिवस होती आणि आम्ही शिवाजी पार्क आजूबाजूला खूप फिरलो. नंतर एक शेवटचं सांगतो की ती गेली त्याच्या आधी 3-4 दिवस तिचा मला फोन आला होता आणि थोडं आम्ही बोललो आणि मग नंतर ही बातमी आली 3 दिवसांनी. मला खूप वाईट वाटलं. इलाज नसतो. आता आणि कोणाला सांगायचं तर बोला. नाही, खरंच तू सांगत होतास ना तसं तिला सगळ्यांना मदत करायचं, ते किती जणांकडून ऐकलंय मी. ते बोरिवलीहून, आणि गिरीश सांगत असेल तुमच्या गावात सुद्धा त्यांनी काहीतरी क्लिनिक सुरू केलं होतं ना, तिकडे जायची ती. बोरिवलीला आणि त्यांच्या कोकणात गावात चिंदर, बरोबर. आम्ही जात होतो दॅट टाइम जवळपासची सगळी लोक तिच्याकडे यायची फॉर मेडिकल ऍडवाइस, फॉर काय करायचं, काय ट्रीटमेंट घ्यायची. बिकॉज त्यावेळेला इन द 1980s 90s देर यूज टू बी नो medical practitioner in the nearby area. So some doctor coming from Bombay, we had all the people of the village coming by to ask and get treatment and second opinions about what medicine आणि काय करायचं, पुढे काय ट्रीटमेंट करायची. सगळेच जवळजवळ गावातले यायचे. बरे 10-15 जण तरी ऍटलिस्ट इन अ मॅटर ऑफ अ वीक वी वुड हॅव people asking, taking advice and getting themselves treated. तिने पुष्कळ लोकांना मदत केली. समथिंग की अजून सुद्धा ते चिंदरला, म्हणजे हे माझ्या बघण्यात नव्हतं, दिस वॉज मच बिफोर आय गॉट मॅरिड, पण ते समोर वगैरे आमचे जे चिंदरकर वगैरे आहेत तिथली आता जे आहे ते त्यांची आता मुलगा मोठा झालाय, लग्न झालंय, तर ती म्हणते मला जवळजवळ 4 वर्ष मुलं नव्हती, तुमच्या सासूबाईंनी सांगितलेलं त्याचं हे सगळं करू, आणि मला पहिल्यांदा म्हणजे काय तिला अबॉर्शन्स होत होतं, काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तिने काहीतरी हे केलं आणि शी हॅज गॉट 3 चिल्ड्रन आफ्टर दॅट. ते तर म्हणत शी इज एकदम ती, म्हणजे मला सांगतात असं असं पूर्वी त्या यायच्या, ते यायला लागल्यापासून माझं खूप, मी नवीनच लग्न होऊन आलेले वगैरे असं त्या सांगतात. तिला तर भरपूरच असे 2-3 जण आहेत आमचे, मांजरेकर म्हणून पण ते होते, ते पण सांगायचे की त्यांना पण खूप प्रॉब्लेम होता तेव्हा आईच्या हाताखालून भरपूर व्यवस्थित सगळं हे झालं. Even at Borivali, that hospital was only, it was not a commercial hospital. It was mainly for helping people. A normal day, I remember 50 रुपये द्यायची त्यावेळेला, somewhere in the 1980s or 85-90 च्या आसपास, where we were charges for some 5 rupees a bed and things like that.
म्हणजे इट वॉज सो नॉर्मल, इट वॉज मेनली ओनली टू हेल्प पीपल. Right. And there wasn't adequate medical facility also, and plus some Maharashtrian lady ज्याच्यावर सगळ्यांचा कॉन्फिडन्स होता तेव्हा तिकडे परांजपे कॉलनी म्हणून होती बोरिवलीला, त्याचे बरेचसे, आय मीन ऑलमोस्ट 70% ऑफ द डिलिव्हरीज हॅव हॅपन्ड. And I think Geeta would also be in those days to spend, as Geeta would remember those days, coming there and spending a week or two with Ai. मी महिना राहिले रे गिरीश बोरिवलीला. आय रिमेंबर हर कन्सल्टिंग. मी 13 वर्षाची असताना. इज इट ओके फॉर मी टू जस्ट Yeah, that's fine. सो मी 13 वर्षाची असताना श्री मामा गेले. I think I don't remember which. I think it's 1979, 78, 79. 79, right. तेव्हा सगळेजण मुंबईवरून आले होते श्राद्धासाठी. आणि मग आई, आणि तेव्हा सुट्टी होती, तेव्हा आई मला आईनी तिला सांगितलं की ती एवढीशी बुटकी आहे, तिला मुंबईला तू घेऊन जा, आणि ते कुमार भांडारकर आहेत ना, ही इज अन एंडोक्रिनॉलॉजिस्ट, त्यांच्याकडे जाऊन एकदा तिला दाखवून घे. आणि गिरीश आणि माझ्यामध्ये एक्झॅक्टली 1 month 1 day डिफरन्स देर इज. अँड ही वुड ऑलवेज कम डाऊन मेनी टाइम्स. आय वॉज व्हेरी हॅपी टू गो टू मुंबईला गेलो आम्ही. ते ह्याला ओपेरा हाऊसला वी वेंट अँड सो गिरीश भांडारकर's cousin कुमार भांडारकर. ही saw a few things, did x-ray, this that. मग त्याच्यानंतर I would go to Borivali. I went and stayed with her. And that's where I saw the first delivery which she conducted. And it had such an impression. She would conduct her, ते हॉस्पिटल इतकं छान चालवायची. She would have a consultation. She would show me a few things. आणि I remember भांडारकर काका saying at that time की ते ना it's a no profit hospital मला म्हणायचे. It is totally because she has studied so much. She has so much passion for practice and for doing this. And she used to work very hard. I remember बोरिवली वरून यायची श्याम निवासला, and weekend यायचो आम्ही, आणि परत लोकल ट्रेन घेऊन यायचो, and we would go back back and stay there. And she would work night and day. I remember very selflessly करायची, आणि छान डिलिव्हरीज करायची. वाटायचं मला. She used to show me the operation theater, this that. I used to think I would like to be like her. See, she inspired you. Yeah, she would tell me about England also. I'll tell that another time. Just on the subject, I remember Malu Maushi telling me that she had delivered babies of 3 generations. The children of those people would come to her. So she has seen 3 generations. So that was wonderful. In fact, when I was born, she was a medical student and she was allowed to be in. So when I came out, she was there with her sister. So a lot of stories. But let's, Sudha Maushi la athvel. Sudha Maushi, let's move to Sudha Maushi. Thank you, Arvind Dada and Gitu and Varsha, Girish. Sudha Maushi, sang. मला तरी आई सारखी आई, मी लहान असतानाच 10-12 वर्षाची आई गेली. पण मला मालूताई, सिद्धूताई आणि नंतर ललिताबाईंनी तिघांनी मोठं केलं. अगदी मला इतकं आईसारखं अगदी हे केलं, शिकवलंय अगदी. मी त्यावेळेला मला याच्या वयात होते, तर तिने मला सगळं कसं अगदी आंघोळ कशी करावी इथपासून ते सगळं अभ्यास कसा करायचा सगळं शिकवायची ती. अगदी मला म्हणजे नकळ याच्या वयात होते सगळं माझं तिला ना. तिने खरंच लहानाची मोठी तिने आणि सिद्धूताईंनी गेलं. आणि एकदा मी 65च्या लग्नानंतर आणि पाण्याची टंचाई, आम्ही खालपासून जिन्यानी पाणी भरून भरून असं न्यायचो. कळशी आधी अतुल हे करायचा, पाण्यामध्ये पाणी ही कळशी भरायचा, मग माझ्याकडे यायचा
वरती जिन्यामध्ये. मग चेन मी करायचं असं. असं पास ऑन करत करत आम्ही पाणी भरायचो. ते सगळं जवळजवळ 3-4 तास आम्ही असं पाणी भरायचो. तर ते अंग सगळं ओलं, कपडे ओले व्हायचे. त्या ह्यानी मला हे झालं, आर्थरायटिस झाला, रोमॅटिक आर्थरायटिस. माझे हात पाय सुजायला लागले, तापही यायला लागला थोडा. म्हटलं तिने मला मुंबईला घेऊन गेली आणि तिकडे ती त्यावेळेला ते याच्या समोर एक हॉस्पिटल तिथे होती आणि विटीला तिथे जीटी मला तिने कुठल्या? विटीला जीटी हॉस्पिटल. जीटी हॉस्पिटल. तिथे तिने मला पॉटवर पडून राहायला सांगितलं. सगळं ती माझं करायची अगदी. सगळं मेडिटेशन आहे ते सगळं करून मला तिने बरी केली. महिनाभर जवळजवळ मी राहिले होते तिथे. खूप केलं बरं. नंतर सुद्धा म्हणजे लग्नाच्या आधी म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा मी सायकलवरून जायचे. सायकल तिथे पडली आणि माझ्या पायाला जखम झाली. तर मी काय एवढं बघितलं नाही. तसेच मी कॉलेजला गेले. 4-5 तास तिथे अटेंड केलं सगळं आणि परत येताना मला ती संगमब्रिजच्या तिकडे वारं येत होतं. याच्यात दिसलं तर परकर माझं सपन रक्तानी भरली. म्हटलं मी उतरले. मग मी बघितलं तर ते एवढी जखम झालेली. मग मी घरी न जाता सरळ मी ससून हॉस्पिटलमध्ये, तिथे ती हे होती रेसिडेंट डॉक्टर होती तिने मला इथे बघितल्याबरोबर तिने लगेच ड्रेसिंग केलं, हे केलं सगळं ते. आणि नंतर जवळजवळ महिना 1.5 महिना ती मला हे करायची, अटेंड केलं होतं तिने. सगळं ड्रेसिंग करायचं, हे करायचं. एवढी चांगली 1-10 इंच खोल जखम होती. सगळं तिने अगदी काय काय हे पण केलं, मोडसूद काहीतरी घालून ते हे करायचं, ते पण काहीतरी ट्राय करून बघितलं. आणि 1.5 महिन्यानंतर मला ती जखम भरून आली. खूप तिने अगदी कितीतरी आठवणी येतात ना. अगदी आजोबांना पण हार्ट अटॅक आला होता. यांना हार्ट अटॅक आला तर ती तेव्हा केवढं वय तिचं होतं, तरी ती मुंबईहून आली इथे घेऊन. तिला रिपोर्ट सगळे बघितले. नंतर ते सुद्धा बघितले, म्हणजे ते हे लावून मॅग्निफाईंग ग्लास. तिला दिसत नव्हतं हे. तरी ते बघून तिने ते हे बरोबर हे चाललंय ना ट्रीटमेंट, ते सगळे बघितलंय. अरे मला इतका आधार दिला त्यावेळेला. हो, सगळ्यांचंच ते करायची. सगळ्यांना कोणाला हे नाही. खूपच करेल. लकी टू हॅव हर इन द फॅमिली. हो, खरं आहे. मगाशी डिलिव्हरीच्या गोष्टी चालल्या, बोलू का? ती इंग्लंडहून आल्यावर एक कामामध्ये होती हॉस्पिटल, पण त्याच्या आधी एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा तिने तिकडे शैलाची पहिली डिलिव्हरी केली. आम्ही होतो त्या वेळेला तिथे. तू होतीस का तिकडे? हो, तिचं शैलाताईचं डोहाळ जेवण केलं होतं कामा हॉस्पिटलच्या गच्चीवर. आणि त्या डोहाळच्या मध्ये तिच्या लेबर पेन सुरू झाल्या. तेव्हा मग तिला खाली नेलं तिने आणि आम्हाला सांगितलं तुम्ही पार्टी सुरू ठेवा. आणि तिला डिलिव्हरीसाठी ती खाली घेऊन गेली होती. मला आठवतं ते. सुधा मावशी, आणि काय सांगत होती तू? तू काय पागेदार काकांचं काय सांगत होती? तू काहीतरी सांगत होतीस ना अजून? पागेदार काकांचं काहीतरी सांगत होती, सांग ना. पागेदार काका आजारी होते तर ते ह्याच्यामध्ये परळला
ते ती एवढ्या पावसातून एवढ्या पावसातून तिकडे जाऊन तिने जायची आणि हे बघायची ट्रीटमेंट देतात की नाही हे नाही बघायचे खूप बघायची कौतुक करण्यासारखं फॅमिली डॉक्टर. खरोखरी अगदी म्हणजे टू द कोर प्रोफेशनल. आणि everyone had faith in her. That is important. Consult her. हो, सगळ्यांना तिच्यावरती एवढा विश्वास होता. It is महत्वाचं. And they knew that if they approached her, they would get right guidance. म्हणजे कोणीही she would tell people the correct thing, what is the appropriate thing, and she had a very gentle way of explaining. Right. That I think remember. she told me she learned that in England. मला सांग how to explain things. So she would tell the good and then she would tell the not so good. She would never call it bad. She would say not so good things. ती इंग्लंडहून आली ना तेव्हा अशी हळूहळू बोलायची, मेजर टोन. तर मामाला काय वाटायचं लहानपणी, इंग्लंडमध्ये थंडी एवढी असते, लोक तोंड जास्त उघडत नाहीत म्हणून सवय झाली हळू बोलायची आणि मला आठवतंय तिने ऍट दॅट टाइम तो लॉंग पजामा म्हणजे पजामा पॅन्ट्स बायका घालायच्या नाहीत ना त्यावेळेला. सो शी वॉज वेअरिंग, सो आय थॉट आय हॅड अ व्हेरी मॉडर्न अंट माझ्याबरोबर. आणि तिने एकदा हे पण दाखवलं होतं तिच्या मैत्रिणीच्या कापलेल्या केसाचं ते कीप ॲट मेमोरेबिलिया अटॅच करून ब्लॉन्ड हेअर. सो फॉर अस दॅट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग. आपण वीणाताईकडे जाऊया आता. आवाज येतोय का? हो, ऐकू येतंय आम्हाला. तू बोल ऐकू येतंय. मालू मावशी ही फॅमिली डॉक्टर हा अगदी नाव सार्थ करणारी ती बाई होती आणि तिने वेळोवेळी प्रत्येकालाच मदत केली. माझ्याबद्दल असं काय सांगायचंय मला की तेजसच्या वेळी आयुष्यात पहिल्यांदाच ब्लड लॅब वर्क करायचं मला सांगितलं डॉक्टरनी. तोपर्यंत ब्लड वर्क हे कधी जन्मात माहितीच नव्हतं आम्हाला. रिपोर्ट आल्यानंतर माझ्या डॉक्टरनी एकदम गंभीर चेहरा केला आणि आई आणि मी अतिशय घाबरलो. पण मालूमावशीनी तो रिपोर्ट बघितला आणि मला म्हणाली, वीणा माझा पण RH निगेटिव्ह आहे, तेव्हा तू काही काळजी करू नको, त्याच्यावर उपाय असतात. आणि मग पुढे माझ्या C-सेक्शन सर्जरीच्या वेळी तेजसचा आवाज यायच्या आधी मालूमावशीनी मला मुलगा झालाय ग म्हणून मला सांगितलं. ते मला शब्द ऐकून किती वाटलं ते आजही मला आठवतंय सगळं. आणि आपल्या फॅमिलीच्यासाठी जी काही झटली आहे तिच्या डॉक्टरपणाचा अगदी पूर्ण त्याच्यात सगळं आलेलं आहे. त्याचं हे अगदी आजोबांच्या पासून अगदी नवीन जन्मलेल्या बाळापर्यंत म्हणजे गिरीशच्या मुलांबरोबर सुद्धा तिचं सगळं तिने आपलं चालू केलेलं आहे. तेव्हा आपण त्याच्या अगदी कृतज्ञ होऊया अगदी. आणि ती अगदी सेंचुरी काय डबल सेंचुरी पुढे करण्याच्या इतक्या महत्वाची बाई आहे आपल्या फॅमिलीची. हो ना, खरंच. तर सांगा तुम्ही. थँक्यू, व्हेरी टचिंग. थँक्यू. आता कोणाला बोलायचंय? मी आधी हे घेतलं, सिनियरिटीने घेतलं, बट इट्स ओपन. एनीवन यू वॉन्ट्स टू शेअर? Give Girish a chance. Yeah, let Girish and Varsha speak first. Yeah. किती सांगायचं आणि काय सांगायचं? I know. Exactly. And the first thing is this, that I feel very fortunate to have a mother like her who म्हणजे once I think back about her as a not as a son but as a person, I realize that having done her doctor training in the 1950s and then taking a decision of going abroad for a period of 10 years, going to Canada, going to UK, taking her degree over there, she was way ahead of her time. I mean, those days, not only ladies, even men would think twice, before taking such a decision. But for her, in those days, to catch a ship and go alone all the way, and then to find her way around,
she was really commendable. I mean, the kind of, though she was very calm and, very calm, and what is the right word? I can't find. Lovable. But Lovable. lovable. I mean, very calm and composed. I mean, she was never the type who was, very aggressive in her approach ever. I mean, I don't remember her scolding me or raising her voice ever in, her lifetime. Or in fact, talking to anybody. Even if she had to say something, she would say it in a very calm and composed manner, saying that, this is the way you should do it. You should not do this, rather than getting angry or excited. But with that sort of a mental frame, not being an aggressive person, still going abroad in those days, doing her education, staying there alone for a period of 10 years, and then coming back. The biggest thing was coming back over here and then getting married to my father at the age of 40. When most of the other people would think that, like, how will you get married at 40? But at that age, she got married, and that too, arranged marriage to somebody whom she had not known or met ever before. It was only that Azoba sent a letter over to Baba, and Baba said, because Baba was also overage, so he was also interested, and they kind of, through an arranged marriage so late in life, to be able to get into a relationship, settle down, and thereafter see that it worked, despite being so educated and Baba being from a totally different field and a different background. Not that he was aligned towards her, either her education or aligned towards her, field or whatever. Both they were poles apart. I mean, Baba was typically brought up in Chindar, Devgarh, up to the age of 10, 12, came to Bombay, did his education, went to Bangalore. He was another dynamic person, but in his own style and his own manner. Whereas, they were typically, two people poles apart coming together and making a success of a relationship so late in life. And then she continued to do all the good work. I mean, not that she gave up. Even after she got married, she continued. I mean, as Geeta rightly said, that hospital was a charitable thing only to keep her professional acumen and her professional skills alive. So she continued to do the good work and, gained a lot of respect. I mean, I won't say that it got us money, but it got us a lot of respect and a lot of good wishes. Ultimately, it is the good wishes of the people that matter. And that is what it actually gave us, that, all the blessings of the people in and around Borivali. And of course, to the family, she was always the go-to person for all the medical problems or even otherwise. I mean, she would be in touch with, I think, each one of you individually on call, for at least 1 hour a day, talking, finding out कोण कसं काय चाललंय, सगळं ठीक आहे की नाही, काय चाललंय. I mean, especially among the siblings, they were all very, very close. सगळ्यांच्या बरोबर दररोज फोन व्हायचा तिचा. आणि she was genuinely concerned and interested in the well-being of everybody. And never thought of it की मी डॉक्टर आहे किंवा मी अमुक आहे किंवा अमुक आहे. Ego was, she was absolutely opposite side of what a egoistic person is. She was absolutely down to earth on every aspect of, things. So it's very fortunate that I had a mother like her, and I'm very proud of her. Rightfully so. Rightfully so. अगदी बरोबर. गिरीश, तू म्हणत होतास ना, her achievements are phenomenal. Motivation and it's really remarkable. मला आठवलं काय, आजोबांची खूप इच्छा होती मेडिकल डॉक्टर व्हायचं म्हणून. And he's written about it. He's, for reasons that he didn't have enough money to pay for the fees, he could not pursue medical line. But she fulfilled his wishes. And he was very proud of her doing that. And then she's inspired next generation of people like Gitu and Uju and Radha and others. So you can see that influence working. So let me, Varsha, you want to say something? Yeah, Girish has said most of the things. So. Okay. मध्ये काय वाटलं सांगायचं होतं सांग. आपण उजूकडे जाऊया का? उजू?
विजू आहेस का तिकडे? मग राधा आहे का? नाहीये. Oh, नाही. yes, I'm here. Can you hear me? Yes. तू कामात आहेस ना? She is on call. Oh, So I'm in the hospital, so I'm just going to be a little bit quiet, but I'll just get my video on for a second. yeah, that will be nice if you can. Yeah, great. So, Good so to I see. think I was very small, obviously very small, one of the smallest of the cousins. So my memories, Malu Maushi che, when she used to come and visit Aji in Portuguese church, and when she used to call up and to speak to Aji, and she had a very gentle, very melodious voice, very sing-song voice. I used to think she would always say, "Hello, me Malu Maushi bolte hai." So it was so nice to hear. It was so typical of her. And she was always very gentle and very calm, like Girish said, that always came across to me, and always very smiley, and always had something to say to me as well. Every time she visited, so it was lovely to have known her even for a short while. And I was just thinking those were my interactions. पण what Girish was saying, आता मी पण UK मध्ये असून गिरीशचं जे म्हणजे what he's saying actually hits the point for her to be here and in the 1980s, was it, for 10 50s. years, 50s, 50s. sorry, 50s, 50s. for her to be here at that time on her own, living on her own by herself, studying in a different culture. Communication must have been difficult because there wasn't म्हणजे आता जसं टेलिफोन आणि व्हॉट्सअप आणि सगळे स्मार्टफोन्स आहेत तसे काहीच नव्हतं. सो आय डोंट नो हाऊ दे वुड हॅव कम्युनिकेटेड बाय लेटर्स टेकिंग days to reach. So by herself, she's managed all this. She must have been a woman of steel, honestly. Mhm. She must have been a very, very, very tough woman. I can get that. I'm sure Girish would probably agree with that, I guess. Yeah. But it's absolutely exceptional, I think, for her to do that at that time. And I get what Girish is saying. So Mhm. Yeah, thank absolutely you. wonderful to have known her. Thank you. I got another notice Radha, saying I 10 cannot minutes. resist. If you had written a letter to her, you would have said, when are you coming to Dadar? Radha wrote a letter to Sridhar when I was coming to US. She sent it with me. She was in what, 6, 7-year-old maybe, huh? And in that she writes, first is, dear Sridhar Kaka, Sandhya Atya is coming to America. First sentence informing him. And then she says, when are you coming back to Dadar? But I got another notice that is less than 10 minutes left, but you know what to do. Click on the same link and we can be back, okay? So it may But cut off frankly, again. I didn't know Malu Maushi was in UK for 10 years. I mean, abroad for 10 years. Long time. That's a long time. Long time. And at that time, there weren't many Indians, and she was Correct. there's quite a bit of change in her. But Girish was talking about her talking softly. I remember that her interaction with Girish. We went to see some exhibition, and he was a little boy. And she was explaining to him so gently, like you're talking to an adult. You know, we didn't do that in India to the kids. But that was so sweet to see that. And when I learned to do that with Payal, and I remember when I went to India, Ashok and Sandeep and others would say, सगळं कशाला तिला सांगत बसते म्हटलं तिला कळायला पाहिजे ना. तर हळूहळू एक्सप्लेन करायची, छान एक्सप्लेन करायची. Okay. So let's move to somebody else who would like to talk. Thanks, Radha. छोटीशी आठवण सांगतो. ते बोरिवलीला बाबाईला होतो ना काही दिवस, त्यांचं ते बघायला, ट्रस्टचं काम बघायला. आणि बाबाईवरनं बोरिवली एक चालत गेलं तर 15 मिनिटं लागायची. आणि तिकडे त्या काळात रिक्षा मिळायच्या नाहीत पटकन. तर बऱ्याच वेळेला मालू मावशी यायची आमच्याकडे आणि मग आम्ही दोघे जण चालत त्या याच्यापर्यंत जायचो, त्या बोरिवलीच्या याच्यापर्यंत. अक्षरशः दर 10 पावलांवरती तिला कोणतरी एक भेटायचं आणि पाया पडायचा. एवढं मला हे वाटायचं. आणि तिला ती नावं आठवायची नाहीत, कारण त्यावेळेला बाळणपण वगैरे केलेलं असायचं ना. ते अक्षरशः देवाप्रमाणे मानायची. मला ते फार हे वाटायचं, म्हणजे कौतुक आहे.
आदर म्हण किंवा एकदम हे. आणि त्याचं कुठे गर्व नव्हता, काय नव्हतं, काय नव्हतं. ती चौकशी करायची, बरेच जण तिला आठवायचे नाहीत. ती लोक गरीब लोक होती ना ती. आणि हे लोकही गिरीश भांडणकर तिला पैशाकरता करायला देत नव्हते. सोशल वर्क आणि हे करून ते सगळं करत होते ते सगळं. तर ते फार फार मला ते म्हणजे तो सीन पण आठवतो असं काय. फार चांगली होती. हो, अगदी डाऊन टू अर्थ म्हणतात तशी अक्षरशः हो तशी होती. इतकी साधी, बापरे भयंकर. आणि अगदी समजावून सांगणार म्हणजे अगदी शांतपणे एक एक मुद्दा हे करून जरा पण हे न करता सगळं समजावायचे. आणि लहानपणी ना गिरीश यायचा खूप वेळेला, पुण्याला यायचे ते. आणि एक दिवशी आम्ही मुलं खेळत होतो आणि कोणाला तरी काहीतरी पाहिजे होतं माझ्याकडून, मला ते द्यायचं नव्हतं. तर ती येऊन मला हळूच म्हणाली की कोणी आपल्याला प्लीज म्हटलं ना की आपण द्यायचं, आणि सॉरी म्हटलं ना की आपण माफ करायचं. सो सो सिम्पल. प्लीज म्हटलं आपण द्यायचं. त्यानंतर मला लक्षात राहिलं, प्लीज म्हटलं की नाही, प्लीज म्हटलं तर मी देऊन प्लीज म्हणे तोपर्यंत द्यायचं. धर्मसंकट. सो आणि कोणाला उचू तू आहेस का? हॅलो. आईला काय सांगायचं का, आणि बिकॉज शी वॉज टेलिंग मी मेनी थिंग्स. आई सांगायची मला खूप. मला जेव्हा MD ला वेन आय वॉन्ट आफ्टर आय फिनिश्ड MD इकडे मला UK ला यायचं होतं MRCOG करायला, तेव्हा शी हॅड ऑलरेडी डन दॅट होल जर्नी. आणि ती मला सांगत होती की तू इंग्लंडला गेली ना की मला तुझं कॉलेज माहितीये. शी सेड मी बघितली ती बिल्डिंग. शी सेड इट इज इन सेंट्रल लंडन ऑपोजिट रिजन्स पार्क. आणि मी जेव्हा इकडे आले परीक्षा द्यायला तेव्हा गौरव झाला होता. ही वॉज व्हेरी स्मॉल, अबाउट 3-4 years ओल्ड. आणि सुनील त्याला घेऊन रिजन्स पार्कला गेला होता वाईल आय वॉज डुईंग माय एक्झाम इन द बिल्डिंग. तर मला तेव्हा मी सुनीलला सांगितलं की I remember her telling me that she knows this college. समोर मोठं पार्क आहे म्हणाली, इतकं सुंदर, इट्स व्हेरी ब्युटिफुल. असं लेक आहे तिकडे, बदक बिदक दिसतात आणि खारी बिरी असतात. सो वी हॅव सम फोटोग्राफ्स. But she had already done this journey. She was inspiring, I think, to some way for sowing the seeds for me to think I should come to UK to the MRCOG. So she's played such a role is in my life in sort of being responsible in some ways for the career I chose. And I wanted to be an obstetrician, to follow her footsteps, to do the same thing she did. So Rujutai has some more things to say. Yeah, thank you. उचू तुझा काय बोल, म्यूट आहे. उचू अनम्यूट कर, ऐकू येत नाही आम्हाला. Sandhya, you can unmute. I'll try. She participants. उचू तू अनम्यूट कर. I'm asking her to unmute. उचू तू बोलते ते काही ऐकू येत नाहीये. तिथे खाली मायक्रोफोन दिसतोय ना डावीकडे, त्याच्यावर क्लिक कर. You can unmute. I'm trying to. Participants. Maybe I'm trying to look for the participants. Touch on the screen. There is a mic icon. Touch that. Left hand corner. Uju, left hand corner, mic icon. Host tools. Okay. Anyway, we are going. ती परत join Sridhar? झाली की. Can you come back? As a host, you can do it. Yeah, that's what I'm trying to. Sridhar, can you come here, please? Maybe he can help me. I'm trying to look for that unmute where I can do it. Remove participant present. There are a lot of choices. Unmute themselves.
Go to participants. I'm trying to. Call Where is it? Sridhar Tech Support. Yeah. Make me co-host. I will take care of it. Okay. Sridhar, Sridhar, even to go to make your courses, I have to find participants. अरे वीणाताई आली की वीणाताई आली की दिसलं ना आता वेलकम. दुसऱ्या ओळखेला म्हणून आलं मला. दुसऱ्या लॅपटॉपवर केलं मी, चालू केलं. Where there is a will, there is a way. अर्धवट अडाणी आहोत आम्हीच. काय म्हणते वीणा? बरी आहे ग, बरी आहे. हो. आता मी म्हटलं दिसण्यात काही मोठंसं नाहीये, तेव्हा दिसलं नाही तरी चालेल. असं कसं दिसल्या जास्ती बरं वाटतंय. बरं वाटतं ना. अरविंद दादाला बघून सुद्धा मला खूप बरं वाटलं, खूप. आणि हे कुठे संध्याकाळी किती मिनिटं राहिली आहेत? आता केव्हाही बंद होईल, पण पुन्हा क्लिक करून या. I'll call her. पुन्हा आता कट झाला तरी पुन्हा त्या क्लिक करून पुन्हा या. I'll call her and talk to her. I'm trying to unmute her from here. I'll leave the meeting and just call her. मावशींनी काढली काय? मावशी मावशीला तर किती दिवसांनी बघितलं. बरं वाटत. बरं वाटतं बरं. आणि हे कुठे विनय कुठे? बघायला बस बस बस. विनयच ना नाव तिच्या नवऱ्याचं. हो, विनय भांडत. वीणा विनय शोभते. उजू तुझ्या विनय शोभते. अशोक द ग्रेट. व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह. त्याला लगेच सुचतं आणि अशोक दादाला सुचतं आणि काय काय I have the participants. I cannot unmute her. तोपर्यंत त्याच्यानंतर मला त्यांची ओळख व्हायला लागली. आणि ऐकू येते ना तुम्हाला? हो. निखिलच्या वेळेला मी जेव्हा बाळंतपणासाठी मुंबईला होते ठाकूर हॉस्पिटलमध्ये, तर तेव्हा लक्षात आलं की माझी नॉर्मल डिलिव्हरी होत नाहीये, सी सेक्शन सर्जरी करावी लागेल. हे त्यांना कळल्यावर ते बोरिवलीहून ट्रेनने दादरला आला शिवाजी पार्कला माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला. तर ते मोठा अगदी तो म्हणजे पहिली डिलिव्हरी मालूहत्याच्या प्रत्यक्ष त्यांच्या समोर झाली. त्याच्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की मालूहत्या त्यावेळेला तिकडे होत्या म्हणून. आणि हो ना. आणि गीताने जसं सांगितलं ते आता मला ते रहस्य कळले. ते इतके शांतपणे समजून सगळं सांगायचे ना. पुण्याला कधी आल्या की यायचे त्या घरी आमच्याकडे, आणि तेव्हा जास्तीच ओळख झाली होती त्यांच्याबरोबर. आणि त्याच्याबरोबर मला एक सांगायचं, मला तेच कौतुक त्यांचं वाटतं की त्या काळामध्ये 10 वर्ष इंग्लंडला जायचं म्हणजे मी आनंदीबाई, मी त्यांना प्रति आनंदीबाई जोशी म्हणते. इतका मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. म्हणजे खरंच कौतुक. आजोबांनी त्यांना पाठवलं आणि त्यांनी ते सार्थ करून दाखवलं, हे मात्र खरंच अगदी कौतुकास्पद आहे त्यांचं. खरंच या आपल्या सगळ्या फॅमिलीवर आपल्याला खूप त्यांचे उपकार आहेत आणि नेहमीच त्या लक्षात राहतील आपल्यासाठी. आणि पुढची जनरेशन पण त्याच्यात गीता, राधा, उजू तेच काम पुढे नेत आहेत, हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरं एक सांगायचं होतं की मालूहत्या बरोबर त्यांची मैत्रीण साने आत्या त्या पुण्यात असायच्या. तुम्हाला माहिती असेल म्हणून. तर त्या आमच्यासाठी पुण्यामध्ये आम्हाला आधार होता. त्या अगदी मालूहत्यासारख्याच होत्या. काही आलं की लगेच धावत यायच्या त्या. तर तो एक आम्हाला मोठा आधार होता. त्यामुळे मे बी त्या बरोबरच्या असल्यामुळे त्यांची पण हे जन्मशताब्दी वर्ष असणार त्यांचं पण. आता पुढे काही कॉन्टॅक्ट, त्यांच्या दोघी मुली आता परदेशी कुठे असतात, पण मी शेवटपर्यंत त्यांच्याकडे जात होते. त्या जायच्या आधीपर्यंत सुद्धा भेटायला मी जायची त्यांना. एकदम सॉफ्ट स्पोकन पण करारी होत्या. मालूहत्या एकदम काय म्हणतात हळुवार आणि फारच अति सॉफ्ट होत्या. स्पंजपेक्षाही सॉफ्ट होत्या त्या. तर खरं पण लकी ह्या घरात मी आले आणि त्यांची ओळख झाली आणि अनुभव झाला. आणि माझी पहिली डिलिव्हरी मालूहत्याच्या समोर झाली. निखिल आणि निरंजन झाला तो साने आत्याच्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामुळे झाला नाही पण म्हणजे शी वॉज देअर ड्युरिंग द डिलिव्हरी. इनिशियल चेकअप त्यांनी केलं.
कितीतरी त्यामुळे ह्या मुलं दोघी तेव्हा तिच्या एकदम हातची आहेत. जेवायच्या. हो ना, हा हा, बरोबर. फॅमिलीतली ते मला कितीतरी मुलं तिच्या जवळची आहेत. खरं खरं अगदी. त्याला तोड बरं, त्या नाहीये. निमित्ताने हो ना, त्या त्यांची निमित्ताने त्यांच्या आठवण स्वभावाचे काढली. बरेच पैलू त्यांचं हे कळलं आपल्याला. मला तर खूपच आनंद झाला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकून, कारण मी बऱ्याचशा आईकडनं, अतुलकडनं, सुधात्या, लीलात्या त्यांच्याकडनं ऐकलं होतं. आणि आज तर तुम्ही प्रत्यक्ष या पुढच्या जनरेशनने त्यांच्या काही काही लहानपणीच्या गमती सांगितल्यात मालू आत्या बरोबरच्या. खूपच छान होतं. तिची फॅमिली पण मजा आली. बघायला मिळाली आज आम्हाला, हे आम्हाला बरं हो वाटतं. हो, येस. गिरीश आणि नातू मुलं. आय नो. थँक्यू. ज्योती थँक्यू तुझी संध्या. अरे अरे तुझी पुष्कळ मदत झाली त्या फोटो एकत्र करायला. ज्योती वहिनी आणि हॅज अ ट्रेजर ट्रोव्ह. आय नो Yes. आय नो. आणि आणि ती उजू ते सगळं जपून ते ठेवते. पण खूप आहेत तिच्या स्लाइड्स मध्ये पण खूप आहेत ना. हो. सगळ्यांच्या लहानपणचं सगळं त्या ट्रेजर ट्रोव्ह तिकडेच मध्ये आहे. आहे. एवढंच ज्योती दिसत वहिनी हॅज. पुण्याचे नाही. भाऊ मामा फोटोग्राफी करायचे, पुष्कळ काढायचे फोटो आम्ही लहान असताना. ते आहेत तिकडे, त्यांच्याही लहानपणचे आहेत. हो, आता हो. उजू बराच वेळ थांबून तिने हो, अनम्यूट केलंय, आली आहे उजू. अनम्यूट केलंय. येस. तर आता उजू कडून ऐकूया. हं, थँक्यू ज्योती. उजू थँक्यू. बाय. नाही, आणि माझा परत चेहरा म्यूट केलं तिने. आता पुन्हा अनम्यूट झालीस तू. काय आली झालं तुला? उजू आली. काय केलं सुजू? हो काशी तू हे ट्राय येत कर, नाही आणि रे. कोणाला तेवढ्यात चेहरा बोलायचं असेल तर बोलू देत. हा, आली होती आणि गेली होती. ते चुकून संध्याताई, unmute. हो, पण ती दिसत नाहीये. दिसतेय पण तो आवाज नाहीये. आला होता, तिने अनम्यूट केलं होतं आणि मग काय झालं माहिती नाही आता. माझ्याकडे ना मालू मावशीने दिलेली अशी छोटीशी एक पर्स आहे, अँड इट कॅन फोल्ड अँड इट हॅज अ झिप ऑन टू इट. आय डोंट नो वेन शी गेव इट टू मी, बट इट्स स्टील इन माय हाऊस ॲज हर रिमेम्बरन्स. मला माधुरी आठवतं ती. त्याच्यात सॉरी, बोल बोल. नाही नाही, बोल बोल, तू बोल. मलाही आठवतं त्यांनी एक मला ते डिस्क असते गोल, आणि त्याच्यावर शॉपिंग जे तुम्हाला जे करायचं असतं ना त्याची नावं असतात. ग्रोसरी, डेअरी, ते तुम्ही ते फिरवून ठेवायचं. बाहेर जेव्हा तुम्ही काढायचं. शॉपिंगला जाता, डायल असते त्याचं की पण आपल्याला कळतं आपल्याला काय घ्यायचं ते. आपण कसं कागदावर लिहून घेतो ना, मला हे आणायचंय, पण ते एक डायल सारखी होती. म्हणजे आपल्या त्या सुया ठेवायची डायल असते ना गोल करेक्ट तशी. तशी डायल ना ज्योती वहिनी शी गेव टू ताई मावशी. सो ती शिवाजी पार्कला पण आहे ती डिस्क. हो हो, ते असं त्याला गोल असतं, ते आत आणायचं किंवा वर करायचं. आणि सो यू नो टू बाय एग्स, ब्रेड असं. बरोबर बरोबर. सगळ्यांकडे आहे. एक काहीतरी वस्तू आहेच तिची सगळ्यांकडे. संध्याला आठवेल एक लाकडी घुबड आऊल दिलं होतं. बरोबर, ते लाकडी घुबड तिने कुठे रशियात घेतलं होतं. ती परत आली इंडियात तेव्हा, आणि त्याची असं खाली हे होतं, काय म्हणतात, दोरासारखा मोठा जाड. हा, ते खेचलं की त्या घुबडाचे पंख आणि चोच वर जायची. आणि इंडियामध्ये घुबड चांगलं नाही समजत ना, तर कोणीतरी म्हणाले घुबड काय लक्ष्मीचं खेळणार. लक्ष्मीचं वाहन. आणि एक तिने आम्हाला आठवण सांगितली होती की तिने 10 वर्षात आंबा चांगला खायला मिळाला नव्हता. कुठेतरी तिला मिळाला रशियामध्ये, पण तो बघितल्यावर तिला खूप आनंद झाला आंबा मिळाल्यावर, पण त्याला खाल्ला तर त्याला चव नव्हती आंब्याची. म्हणून तिने सांगितलं ते मला आठवतं. आता आम्हाला इथे सगळीकडे आंबे मिळतात, सहजासहजी मिळतात आता. अगदी हापूस नाही तरी मिळतात. पण त्यावेळेला अजिबात लहान होतं जग, अजिबात मिळायचं नाही काही. आजचे दिन आगे. काय म्हणाला अशोक? आजचे दिन आगे. अच्छे दिन आगे. गिरीश, तुझ्या मुलांना काही सांगायचंय का? अभिजित आणि अमोल, त्यांना थोडं जवळ येऊ दे ना कॅमेराच्या. आय वॉन्ट टू सी देम. बऱ्याच वर्षी बघितलं नाहीये. खूप वर्ष झाली आता बघितलं नाहीये मुलांना.
खरे खरे. गिरीश आहे का? आय कांट सी गिरीश. आहे. अच्छा आता आहे ना. ना येस आय सॉ. आता पाहिलं. अभिजित इज हिअर. जवळ हाय अभिजित. येस. हॅलो. अमोल. You want to say something? Abhijit and Amol, you want to say something? Sure. I think someone mentioned about that please and sorry phrase. That Geeta Maushi. After she said it, it just came back to me that she had told me when I was a small child. She had told the same thing to me multiple times. Oh. And एक म्हणजे एक खूप फॉन्ड मेमरी आय थिंक अबाउट आजी इज की मी शाळेतून मागे यायचो अराउंड 1 PM. तेव्हा शी यूज टू सिट विथ मी फ्रॉम आय थिंक 2 to 4 आणि एवढ्या पेशंटली ते होमवर्क करून घ्यायच्या आणि सो पेशंटली शी यूज टू एक्सप्लेन एव्हरीथिंग की at that age, I think I was 7 to 9. I think 9 is when she passed away. But at that age, I remember having that contrast की शाळेत टीचर्स सुद्धा एवढ्या पेशंटली एक्सप्लेन करत नाही एवढं ते करायचं. तर and as a reward, she used to give me those Rajgira chikkis. I think that one of the few things that she could have with diabetes and all that. So and that was something that I looked forward to. That was my goal for the day when I was a kid. I think those were some of my fondest memories. मी मेडिकलला असताना तेव्हा रडायचे की खूप अभ्यास असतो आणि एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचायला लागायची. त्यात काय नाही आहे, इट इज व्हेरी सिम्पल. मला म्हणायची, शी टोल्ड मी इफ यू फॉलो सम बेसिक रूल्स ऑफ अभ्यास कसा करायचा, जसं तिने देन शी सेज थिंग्स गेट इझी. शी सेड जो काय टॉपिक आहे तो आधी थोडासा आपण वाचून घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया येते की काय शिकवणार आहेत. मग तिकडे गेलं ना की वी कॅन आस्क क्वेश्चन्स इन द क्लासरूम. घरी आल्यावरती परत एकदा वाचलं ना की तिथेच आपली 3दा रिव्हिजन होते. सो शी सेड इफ यू फॉलो दिस गोल्डन रूल, शी सेड यू विल बी फाईन अँड देन रिपीट इट अगेन अ फ्यू टाइम्स बिफोर द एक्झाम. आणि इट वर्क्स आय थिंक तसं. सो इट वॉज व्हेरी हेल्पफुल. तिने आणि मला आय थिंक गिरीशला आठवतं की नाही माहिती नाही, तिची सगळी मेडिकलची पुस्तकं पुण्याला आली अँड शी गेव इट टू मी वेन आय स्टार्टेड पोस्ट ग्रॅज्युएशन MD. तेव्हा तिची ऑब्स्टेट्रिक्सची पुस्तकं होती आणि आय थिंक आय शुड हॅव केप्ट इट बिकॉज दे कुड हॅव बीन इन द आर्काइव्ह सेक्शन. कारण ती एवढी जुनी होती आणि त्यावेळचे ते टेक्निक्स होते ना, फोरसेप्स आणि हे काय काय वापरायचे. अँड वी हॅड मूव्ड ऑन फ्रॉम देन आणि आय डिड इट इन द लेट 80s and 90s. तेव्हा सिझेरियन सेक्शन जास्त व्हायला लागले. इट वॉज सेफर टू डू बाय C-section rather than persist with forceps. असं आय वेंट थ्रू दॅट फेज. तर तिच्या काळचे जे मोठे फोरसेप्स आणि हे जे चित्र होती ना, तेव्हा दॅट हॅड बिकम आउटडेटेड. त्यावेळेला आम्ही लिमिटेड वापरायचो, पण इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आय टू रीड इट आउट ऑफ इंटरेस्ट. तिची जुनी पुस्तकं एवढी ती. तू म्हणालीस ना आय वॉज अ फोरसेप्स बेबी. त्याच्यामुळे आई सांगायची जन्मले तेव्हा ते डोकं, इथली हाडं मजबूत नसतात ना, तर डोकं असं दिसत होतं फोरसेप्स लावल्यामुळे. तर आई आणि आजी, आपली आजी, ती म्हणायची हे नारळासारखं दिसतं, डोकंचं लग्न कसं व्हायचं. मग त्याच्यावर ते हे करतात, टाळूवर तेल थापून ती बोन्स जॉईन झालेली नसतात ना, मग त्याच्यानंतर ती जॉईन होतात हळूहळू. टाळू भरणं, बरोबर बरोबर. तर ते टाळू भरणं करून डोकं थापून सरळ ठेवणं. आणि ती सगळ्यांना ना, आय रिमेंबर शी टुक इट अपॉन मी अँड शी टोल्ड मी शी डिड द सेम विथ शैला.
Tai and with everybody else, she would describe and tell the human biology. Her, but when it came from her, it came as so scientific and matter of fact, you know. The birds and the bees. Yes, birds and the bees. And I think that this is a topic which nobody wants to really discuss with the children. I think कुठेतरी आईने सांगितलं असेल की तू तिला सांग, किंवा she took it upon herself. And I remember in my impressionable 13-year age, she told me so many things and prepared me for so much. You know, मी तिच्या बरोबर बोरिवलीला राहायचे आणि आमचा खूप सहवास असायचा आणि रात्री मी तिच्या बरोबर झोपायचे. यु नो, गिरीश आणि काका दुसऱ्या खोलीमध्ये झोपायचे आणि मला ती आपल्या बरोबर झोपवायची. आणि झोपताना रात्री ती काय काय गोष्टी सांगायची, which I think somehow subconsciously settled in my, you know, at that innocent mind at that time. पण आता मला त्याचं खूप महत्व कळतं. And I think they were her pearls of wisdom for life, असं म्हणतात ना. Her experiences, her stories, and the importance of some things that she felt. आणि एकदा मला आठवतं, मला खूप गाढ झोप लागली होती आणि आम्हाला कुठेतरी जायचं होतं आणि सकाळी she kissed me on the forehead and she woke me up. I was thinking it's such a sweet way to wake up somebody. Yeah. That's sweet. लकी आहेस गीता तू. I am very खरंच आमचं काहीतरी आहे, यु नो, की आय फील इट व्हेरी स्ट्रॉंगली, माय बॉन्ड विथ गिरीश ॲज वेल ॲज विथ हर, यु नो. दोघांचाही माझा हे, कारण वी वर जस्ट सो क्लोज इन एज त्यावेळेला. आय डोंट नो, आय यूज्ड टू लुक अपॉन गिरीश ॲज अ व्हेरी क्लोज कझन. I remember when all these three of them were born within a month of each other. गीता, गिरीश आणि सुनील. आणि माझ्या आईने फॅक्टरी सुरू केल्यासारखा बाळंत हे सुरू केलं होतं. बाळंत विडा म्हणतात ना त्याला, कपडे लहान बाळाला घालतात ते. आणि एका पाठोपाठ करत होती आणि मला ती काम द्यायची, तू पाहिजे तर थोडस भरत काम कर त्याच्यावर. I was a teenager, so I was making little embroidery on those things, I remember. So there suddenly 3 babies, so she was making clothes for 3 babies. आणि तुमच्या वेळेला पण तसंच झालं माहितीये संध्याताई. यू, अतुल दादा अँड उजुताई आर all of the same age, just as Girish, Sunil and me. It's nice to grow up with cousins who are close in age. Yeah. Can share so much. अशोक आणि मी आणि अतुल आणि खूप मस्ती करायचो लहानपणी. But that's another story. That's not related to मालू मावशी. That's good. So, anything else? I have recorded in 3 parts, so you will get them. I'll send all the recordings, so when you feel like you can watch them. आणि आता सुधा मावशी मुकुंदने एक पत्र आजोबांना तिने लिहिलं होतं इंग्लंडहून, मालू मावशीने 1954 साली. त्याची फोटोकॉपी पाठवली आहे ऑल देशपांडेज मध्ये. इंग्लंडहून तिने पत्र लिहिलं होतं आजोबांना, ते बघा सावकाश. अशोकने ह्याचं पण एक गंमत आहे. दॅट लेटर इज शी रोट फ्रॉम न्यू कासल आणि शी सेड नेक्स्ट वी विल मीट इन, आय विल राईट टू यू व्हेन आय एम इन डरम. तर परवा मैथिली इज इन डरम युनिव्हर्सिटी, तर वी हॅड गॉन फॉर अ ग्रॅज्युएशन, तेव्हा वी मेड इट अ पॉइंट टू गो टू न्यू कासल जस्ट टू. कारण ती आईला सांगायची न्यू कासलच्या लायब्ररीमध्ये जाऊन ती अभ्यास करायची, पब्लिक लायब्ररीमध्ये, कारण तिकडे हीटर फ्री असायचे आणि इट यूज टू बी वॉर्म. तर ते जाऊन आलो. सो दॅट इफ यू रीड द लेटर यू विल सी शी हॅज मेन्शन न्यू कासल अँड डरहम. ओके, जस्ट अ पॉइंट टू जस्ट मेक इट. ओके. आणि अशोकने एक पाठवलंय मला. अशोक आता सध्या बरंच AI वापरतो आणि मॅनिप्युलेट्स थिंग्स. त्यांनी मानू मावशीचा एक फोटो लाईव्ह झाल्यासारखा, डोळे मिटतायत, हसते, असा पाठवलाय. पण मला इथे आता स्क्रीनवर दाखवता येत नाही काय राईट. तर मी तुम्हाला त्या युट्यूब ह्याच्यावर व्हॉट्सअपवर पाठवेल. व्हॉट्सअपवर पाठवेल, मग सावकाश बघा.
आणि just one more thing I'll tell you, a very Sure, small. sure. She told me once की ती इंग्लंडला असताना she met somebody, an Indian person who asked her if she was from the Deshpande family. तर she said yes. तर ती म्हणाली, she gave reference to her father and that lady and to Shri Mama, to Prabhakar Mama or somebody, I don't remember who. So she said, how did you know? So they said, oh, you have the same small, shiny, very twinkly Deshpande eyes. Oh, really? So she said की त्याच्यावरून त्यांना वाटलं की मी देशपांडे फॅमिली मधली आहे. Wow. Okay. उज्जुताई आलीच नाही का परत? नाही ती आली, पण तिला तो अनम्यूट प्रॉब्लेम सोडवता नाही आला. And she called me 3 times, but I can't hear her. So I left her a message now. So even I tried calling her on the phone. Yeah. हॅलो म्हणाली पहिल्यांदा, पण नंतर झालं काहीतरी. तुझं काय माहिती नाही, ती अजून म्युटेड आहे इथे ती. She can just record it and put it on WhatsApp now, all Deshpande's work. Right, it would have been nice to hear her side. I know. But well, we tried and I know she tried to. सगळ्यांच्या खटपटीबद्दल फार फार आभारी आहे. संध्या गीता सुरू केल्यामुळे It's nice of Sandhya to host it, honestly. मंडळ सगळ्यांचे आभारी आहे. For everybody who अशोकचे participated. आभारी, संध्याचे आभारी, गीताचे आभारी, आणि सगळेजण आले, कॉन्ट्रीब्युट सगळेजण आले. बरं वाटलं, हो ना, बरं वाटलं सगळ्यांना. बस छान वाटलं. Apart from our sticky eyes, we have that blog on the nose. No. Yeah, I think this is also Deshpande. This thing. Nice. I don't know. But there is remarkable resemblance among the sisters. Sisters. इतकं की माझी लिली मावशी एकदा डहाणूला कुठे चालली होती आणि तिच्या मागे माझ्या आईच्या महिला मंडळातली एक बाई, मुंबईची, तिने लिली मावशीला रस्त्यावर पाहिलं आणि विचारलं, तुमची मुंबईत बहीण आहे का? ओळख नाही, काही नाही, आणि खरंच निघाली ती आईची बहीण निघाली. आणखीन एकदा ताई मावशी दादरला कुठे चालली होती आणि माझी मैत्रीण आणि तिच्या मैत्रिणीचा नवरा तिच्या मागे चालले होते. तर माझ्या मैत्रिणीचा नवरा माझ्या मैत्रिणीला म्हणतो, सुनंदा, तुम्हाला आठवत असेल माझी शाळा लहानपणची मैत्रीण, तिचा नवरा तिला म्हणतो, ती अगदी संध्याच्या आईसारखी चालते, ती कोण आहे? बरोबर आजच्या आईची बहीण. बट संध्याताई, इट्स ट्रू ऑफ कझन्स ऑल्सो. मला मी बघितलं नव्हतं संध्याताईला अंटिल उल्काताईच्या लग्नाच्या वेळेला आम्ही मुंबईला आलो होतो तेव्हा. तर तेव्हा मला सगळे ह्याला सारस्वत कॉलनीमध्ये म्हणायचे, हिला बघितलं की संध्याचा इतका भास होतो. I said, I have to see who is संध्याताई now. मला आठवतं पहिल्यांदा दादरला शिवाजी पार्कला ही आली आणि शी हग्ड मी आणि सेड, मी तुझ्यासाठी दिसते का ग? लहान होते तो शिवाजी पार्कला मातृछायाच्या समोर एक दिवा आहे, खांब. तर I said, come, let's just stand beneath this lamp post. मला तुला नीट बघायचं. आणि वाक्य मला आठवतं, अगदी संध्यासारखी दिसते, संध्यासारखी वागते, कधी सुधारणार? अजून सुधारली नाही. असं लग्न झाल्यावर कसं होणार तुझं? म्हणलं चांगलं होईल. नवऱ्याला सगळीकडे भटकते, म्हटलं नवऱ्याला घेऊन भटके. कसं व्हायचं? एनिवे, इट वॉज लॉट ऑफ प्लेजर. बरं वाटलं सगळ्यांना बघून खूप. संदीप, तू काय बोलला नाही? काय बोलतो? ऐकायला सुद्धा बरं वाटलं की नाही? ऐकायला बरं वाटलं. येस. संदीप आणि गिरीश प्रोफेशनली भेटले होते. गिरीशला
मला वाटतं ऑडिट करत होता तो सारस्वत बँकेचं, राईट? सारस्वत बँकेत एक फ्रॉड झाला होता आणि ते लॉकडाऊनच्या वेळेला, लॉकडाऊन चालू होता आणि मला चार्जशीट करायची होती, तर मला बॅकग्राऊंड काहीच माहित नव्हती आणि तो रिपोर्ट बघितला तर एकदम 200 पानाचा रिपोर्ट, काळे बांधारकर. तर त्याच्यामध्ये मला काय इन्क्लूड करावं त्या चार्जशीट मध्ये ज्यांनी फ्रॉड केला होता त्याला. तर मग मी गिरीशला फोन केला, मग गिरीशने मला ते सगळा फ्रॉड कसा झाला ते एक्सप्लेन केलं. त्याचा तो काय त्याला म्हणतात गिरीश, कसलं ऑडिट? फॉरेन्सिक ऑडिट. फॉरेन्सिक हा, ते गिरीशने केलं होतं. मग गिरीशने मला कोण त्याला जबाबदार आहे, काय कसा झाला, तर त्याच्यावर बसून मी सगळं ड्राफ्ट केलं आणि मग ती इन्क्वायरी नंतर सुरू झाली आणि त्याला डिसमिस केलं. गिरीशने सांगितलं ना डिसमिस कर म्हणून. त्याला सारस्वत बँकेतल्या बऱ्याच गोष्टी माहीत असायच्या, आतल्या गोष्टी. आतल्या गोष्टी. Saraswat Bank has been my client for 35 years. So I know everybody from top to bottom in a way. काही असलं तरी निघायचं. पण इट्स अ गुड बँक. म्हणजे कॉपरेटिव्ह मध्ये एवढं नाव आहे ना सारस्वत बँकेचं की मला स्वतःहून हे मिळायला लागले. पार्सिंग मध्ये आता HR ऍडवायझर म्हणून कन्सल्टन्सी रिटायर झाल्यावर आपण लोक अप्रोच व्हायला लागले. SVC मध्ये काही मला असाइनमेंट दिल्या. त्यामुळे इट्स अ गुड लाईक एक्सपोजर. आणि त्यात मी 34 इयर्स आय वॉज HR होती. त्यामुळे HR विथ लार्जेस्ट बँक क्वाईट व्हॅल्यूड. थँक्यू. मुकुंद काही बोलायचं का तुला? इतका वेळ आईला मदत करत होतास. No, I was it was the thing. But I still remember, म्हणजे आईला कधी प्रॉब्लेम, आता गीता असते to answer all her medical this thing, but I goes into a lot of depth of a lot of her medical this thing. काही थोडं वाटलं तर that time she used to call up मालू मावशी, आणि मालू मावशी एकदम शांतपणे सांगायची. आता गीता पण शांतपणे सांगते. That we cannot do. I know how it is. I know. So like I can correlate, like एकदम शहाणी. Wherever थोडीशी फारच हे झाली तर she used to make it a point or to come to Pune and be with her. इथे दोघी जणी आतमध्ये झोपायच्या. एक हे it used to be a very nice bonding between them. Like yeah, that's all. Baki I was too small for this. I still remember very kind and gentle this thing. That's all. Yeah. Good, but anyway, thank you for. I think we should do this more often. Coming together and every once a month, I think. Yeah. And there are a lot of occasions we get. Sandhya, ऐकू येत नाही. Unmute. Forgot to unmute myself. Yeah, this was special. Listening to all your stories. झूमचं तू रेकॉर्ड केलंसलं ना, 2 भागात ना, 2 पार्ट केले. 3 भाग. तिन्ही त्या पाठव मला, मी ते जॉईन करेन आणि ते युट्यूब वरती टाकीन प्रायव्हेट मध्ये, म्हणजे पब्लिक बघणार नाही, पण त्यांना लिंक पाठवीन या सगळ्यांना. परमनंट बघता येईल कधी. पाठवीन तुला. Sridhar is no longer our tech support. We have Ashok Punekar. Sridhar घरातला टेक सपोर्ट आहे, नॉट द जावई. पुष्कळ आहे टेक सपोर्ट. झालं की अशोककडे पाठवायचं. अशोक टेक विझार्ड. आपल्या एक फोटोचा पण एक वेबसाईट करायला पाहिजे, जस्ट पर्सनल. संधी एक मागे केली होती, पण ते झालं ते नाही, गुगलने ते ऑल देशपांडे म्हणून केलं होतं. तर त्यावेळेला गुगल स्पॉट म्हणून एक हे काढली होती, कोणी असे करता येतील ब्लॉग, आणि ते त्यांनी आता सगळे कॅन्सल करून ते डिलीट केले. दोन्ही केलं होतं ना, पुणेकर आणि देशपांडे. इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे फोटो होते, पण ते मला मिळाले नाही. पण दादानी ते सगळ्यांचेच हे केले. नाही, पण फ्लिकर मध्ये दादानी किती हजार 22,000 फोटो लावलेले आहेत सगळ्यात त्याच्यात.
तिथे गेला ना तर तुम्हाला शोधून आपले मिळतील सगळे फोटो. म्हणजे अशोक पुणेकर फ्लिकर म्हणून केलं ना तर सगळे 22,000 फोटो आहेत ते. फ्लिकर मलाही माहित नाही ते फोटो सगळे. हा पाठवेन. हा ते ह्याच्यावर घाल, ऑल देशपांडे मध्ये लिंक घाल, मग लोकांना पाहिजे म्हणजे ते कॅटेगराईज केलेले नाहीये, त्याच्यात आपले शोधायला लागतात. ते शोधायला लागतं. पण फेस रेकग्निशन असेल. 21,999 पाहिले ना की मग आपला फोटो मिळतो. सगळ्याच ऋतूचे हजारो फोटो आहेत. म्हणजे एवढे फोटो आहेत ते बघत बसला ना की काय. आमच्या तन्वीला फार हौस आहे फोटोची. ते कॅटेगराईज केले तर चांगलं होईल. आय फील मे बी आणि नाही ते मला वाटतं काय झालंय, त्याची कॅपॅसिटी काहीतरी 100-150 फोटोची होती, तर त्या काळात मी काहीतरी ते क्रॅक केलं होतं, तर ते त्याच्यामुळे ते हे नाही करतात मला. ते आतली गोष्ट आहे, क्रॅक केलं आतली गोष्ट आहे. ते बघूया करता येत तू व्हिडिओ राईट, एडिट कर. Sandhya was to play some video. She said we'll play it at the end. No, I will put it on WhatsApp. I tried playing it here. I couldn't play it here. Okay. त्यांनी अशोकने केलाय तो AI वापरून तो. You feel like Malu Maushi is come alive. You know, हालताना she smiles and she डोळे. At young age. तो पहिला एक फोटो खूप छान आहे ना, तो फोटो वापरून केलाय त्यांनी. तो दाखवायचा फोटो मला वाटतं. तर मी तो ह्याच्यावर घालीन ना, किंवा अशोकही घालू शकेल, व्हॉट्सअपवर घालते. स्थळ यायला लागतील परत. तुला अगदी राहावे ना म्हणून एक जोक सांगते, नॉट रिलेटेड टू मालू मावशी. व्हॉट इज द मराठी वर्ड फॉर कार पार्क? कार पार्क. कारस्थान. कारस्थान. पुण्याला एक मोठं हे जागा आहे माहितीये. आणि पुणेकर कॉल फॉर कार पार्क. पुणेकर यायला पाहिजे त्याच्यात. पुण्याला एक मोठी जागा आहे, पुण्याला एक लँडमार्क आहे, गाडी तळ. गाडी तळ आहे, खरोखर आहे. गाडी तळ. आपल्याला झूमनी कट ऑफ करायच्या आधी सगळ्यांना बाय बाय करूया. बाय बाय. बाय बाय. इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या आठवणी लक्षात राहतील, एस्पेशली अरविंद दादा, सुधा मावशी आणि त्यांच्या लहानपणच्या. थँक्यू ऑल. थँक्यू. बाय 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 गिरीश. बाय बाय ज्योती. बाय बाय. बरं वाटलं बघून ज्योती भेटून. शांताबाई, not letting me leave the meeting. Oh, you don't have to. You can stay on till they kick us out. I can't find the red icon only. Yeah, तसाच ठेव तू आता. संध्याने जेवायला काय केलं ते पण दिसेल. आम्ही काल एका अरंगेत्रमला गेलो होतो. तिथे खरं वाटायचं नाही, तुम्हाला मोगऱ्याचे गजरे दिले आम्हाला सगळ्यांना. मी फ्रीज मध्ये ठेवलाय. आणि आम्हाला आणि एका ठिकाणी पार्टीला जायचं होतं म्हणून आम्ही जेवलो नाही तिथे, पण त्यांनी बॉक्स मध्ये जेवण दिलंय, ते फ्रीज मध्ये आज काढणार आहे. बॉक्स लंच. पण माझ्याकडे इथे मोगरा आहे, 2 झाडं आहेत आणि त्याला एवढी फुलं येतात आता पण. परवाच मला उजूने दाखवलं तिच्या बागेतला मोगरा, केवढा फुललाय ग. माझ्याकडे आता ग्रीन थंब आहे. चाफ्याच्या झाडाबद्दल सेंटिमेंट आहे. हो लकी. माझ्याकडे आहे झाडाबद्दल सेंटिमेंट आहे. हो हो हो. चाफ्याचं झाड आता पुढच्या महिन्यात येतील, त्याला भरपूर फुलं येतील. हो ना.
फोर एक जनरेशन. आठवणी येत होते. हो ना. येस येस. आणि तू ते सुंदर छान फुलं आहेत. बाटलीत घालून हे करते ना, प्रिझर्व करतेस हो ते. हो हो. तुला मी पण फोटो देईन आता, हे पाठवला होता वर्षी आली की मी देशपांडेज करून वरती. ठेवेन. ज्योती वहिनीने आईला छोट्या बाटलीमध्ये सोनचाफा घालून केलेलं. मला हो. पण दिलंय, मला पण ए दिलंय. मला दे हो ना, का? माझं कुठे आहे? तुझा आहे नाही, ऑन द वे आहे, देईन तुला. नाही. संध्या तू राहिली ज्योती वहिनी बरं, मी घेता नेक्स्ट उगाच इन येईल लाईन. चिडवते तुला बट बाटली. मी मी नेक्स्ट इन देते लाईन. मला. जाऊ दे, इकडे ते ए आय बाटली एम सिनियर टू यू. नाही, मी येस. दॅट्स वाय सेड आफ्टर यू नेक्स्ट इन लाईन इज मी. ती मी बघ, सिनियरिटी ठेवली आहे. तुम्ही चाफ्याची संध्याला बाटली, दे, मी तुला देईन आणि मी चाफ्याची गीताला बाटली पण देईन. हो, चाफ्याची. तिथे ज्योती तुला बघा. ऑर्डर्स यायला लागतील आता, लाव त्यांना की. येस तुम्हाला हा. तिघी नाही देईन, गीता तू आणि माधुरी. ओके. थँक्यू. ज्योती वहिनी, तुझ्या बागेबद्दल मी इतकं ऐकलंय माहितीये का, की मुकुंद टेल्स मी. आई पण आय थिंक मध्ये आता गणपतीसाठी आली होती, तेव्हा आय हो थिंक यू हो. शोड हर द गार्डन. हम्म. त्यामुळे तिला इतकं ते ज्योती वहिनी ऑल्सो हॅज अ ग्रीन थंब. या बर हो हो हो. खरंय खरंय. अगं मी एकदा वॉकला चालले होते, ते चाफ्याचं झाड बँक हाऊसच्या जवळ एक फांदी पडली होती. जाताना मी बघितली, म्हटलं येताना ती पिकअप करूया आणि घरी लावायची. लाल फुलं येतात बघ, चाफा म्हणजे तो काय म्हणतात त्याला, चाफा म्हणजे हा नाही, वासवाला नसतो, पांढरा फ्रँजीपॅनी, लाल गुलाबी. हा कवठी तर तो चाफा. मी आ? कवठी नाही, कवठी चाफा का फ्रँजीपॅनी? नाही, कवठी नाही, कवठी रानचाफा. नाहीये. नाही नाही नाही, मी रानचाफा. व्हॉट्सअपवर टाकीन फोटो. रानचा हा रानचा हे फाटा. हे दिसतंय का? हो, हे छान दिसतंय? दिसतंय, अरे वा, छान दिसतंय, सुंदर दिसतंय. तर ते मी फांदी लावली आणि 2-4 महिने त्याला सुंदर फुलं पण आली. मी अरे वा. पाठवून देते व्हॉट्सअप. कुठला हो चाफा? फोटो पाठव, चाफा? फोटो लाव, व्हॉट्सअपवर फोटो घाल. हो मी फोटो घालते. त्याला काय चाफ्याला चाफाच म्हणतात, पांढरा असतो बघ, जरासं येलोइश टिंज असलेला. म्हणजे सगळीकडे तो एवढासा गोल देवचाफा, तो देवचाफा. गोल गोल असतो हो, ना हो. ज्योती, गोल गोल असतो देवचाफा, ना. देवचाफा. बंच मध्ये येतो. हो, हा, हो, हो. हा. इतकी सुंदर वास आहे ना. भयंकर असतो त्याला, वास भयंकर नाही असतो व्यवस्थित त्याला, असतो. बरं खूप पण असतो मजा का? आहे. पण मी तेच आहे, काही लावलं की ते ग्रीन थंब म्हणतात ना, ते आहे माझ्यामध्ये. आणि शाबाश. मी खूप जपली माझी. तेच माझं पॅशन आहे आता बागेत काम करणं. तर माझी आवडतं इथे मला. मैत्रीण आहे, मी तिला मध्ये मध्ये सांगते येऊन माझ्या सगळ्या झाडांवर फक्त एक हात फिरव, कारण शी हॅज अ ग्रीन थंब. तर तिने नुसता हात फिरवला ना तरी माझी झाडं छान वाढायला लागतात. अरे वा, हो, खरं, खरं. अरे वा. ती आणि कविता कसं आठवते, चाफा चाफा बोले ना, चाफा हो. चाले ना, चाफा चाफा खंत खंत करी काही केल्या काही फुले केल्या फुले ना. त्याच्यात खूप सुधारत्यांना खूप आहे चाफ्याचं, आणि विशेषतः हे मोगऱ्याचं त्यांचं. संध्या, इफ इट्स नॉट टू लेट, मला आणखीन एक पॉइंट ऍड करायचं आहे. इंटेन्स केअर घेतली, आजूबाजूच्या अनेक फ्रेंड्सना मदत केली, नीडी लोकांना फ्री सर्व्हिस दिली, पण त्याच्यानंतर भांडारकर काकांनी पण तिला इतकी साथ दिली की दोघांनी मिळून चॅरिटेबल ट्रस्ट एस्टॅब्लिश केला आणि त्याची मदत रिमोट व्हिलेजेसमध्ये नीडी लोकांना अजूनही चालू आहे. आणि गिरीश आणि वर्षा ते पवित्र काम कंटिन्यू करत आहेत. हाऊ नाईस अँड हाऊ नोबल.